झालं. ठीक आहे, झालं ना. हरे राम 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 हरे हरे. जय जय रघुवीर समर्थ. जुन्या आणि नव्या श्रोतांचं मिश्रण दिसतंय आज, आणि मिश्रण असल्यामुळे 2 दिवस झालेला विषय त्यांना ठाऊक असण्याची शक्यता नाही आहे, आणि पुन्हा तो सांगणं ही गोष्ट सुद्धा मुश्किल आहे. तेव्हा सबंध हे उपनिषद सांगतानाच काही प्लॅनिंग करावं लागणार आहे, आणि प्लॅनिंग शब्दाचा अर्थ की काही गोष्टी ज्या आहेत त्या सोडून द्याव्या लागणार आहेत, आणि काही मुद्द्याच्या ज्या गोष्टी आहेत, महत्वाच्या गोष्टी आहेत, त्या महत्वाच्या गोष्टी समजून घ्यायचा आपण प्रयत्न करणार. त्यात फंडामेंटल्स जास्त विचार करूया. मूलभूत ज्या गोष्टी आहेत की ज्या समजून घेतल्याशिवाय खऱ्या अर्थाने मोटिवेशन ज्याला म्हणतात ते मोटिवेशन होत नाही. आणि असं जर केलं नाही तर हा उपनिषदांचा अभ्यास आहे तो एक इंटेलेक्च्युअल एक्झरसाइज तरी होतो, नाही तर इंटेलेक्च्युअल कसरती ज्याला म्हणतात तसं कसरतींचं स्वरूप येऊन जातं त्याला, आणि असं होणं अपेक्षित नाही. तो एक नुसता बौद्धिक काहीतरी भाग आहे, आणि बुद्धीला समजलं की काम झालं असं नाही येते. तर बुद्धीला समजलेल्या गोष्टी जशा केल्या पाहिजेत, जशा अंमलात आणल्या पाहिजेत, तशा अंमलात आणणं हा गोष्ट अतिशय महत्वाची आहे. आणि अंमलात आणायचं असेल तर त्याला मोटिवेशन फार मोठ्या प्रमाणात व्हावं लागतं. इथे आत्ता विषय असा चाललेला आहे की नचिकेतने प्रश्न विचारला यमदेवांना, म्हणजे शिष्याने श्रीगुरूंना. आपण आता 2 नावं सोडून देऊया, नचिकेत आणि यमदेव. त्याच्याऐवजी गुरु शिष्य असा जो संबंध आहे त्या संबंधाच्या संदर्भात बोलूया. शिष्याने गुरूंना असा प्रश्न विचारला की मनुष्य मेल्यानंतर, म्हणजे त्याचं शरीर गेल्यानंतर काही जण असतं असं म्हणतात, काही जण नसतं असं म्हणतात. त्या संबंधी मला प्रश्न विचारायचा मुख्य आहे. बाकी पहिले जे 2 वर होते ते 2 वर त्यांनी मागितले, आणि 3रा वर जो आहे तो 3रा वर ह्या पद्धतीचा आहे. काही जण म्हणतात असतं, काही जण म्हणतात नसतं. भाषा जरा गूढ आहे. आता इथे असणं आणि असणं सापेक्ष नसणं 2 गोष्टी आहेत. आपण काय करतो, एखादी गोष्ट आहे हे तरी आपल्याला कळतं, एखादी गोष्ट नाही हे तरी कळतं. ह्या 2 वाचून आणखी काहीतरी असू शकतं ज्याला आपण सत म्हटलं परवा. आणि सत शब्दाचा अर्थच असा आहे काही असण्यावर किंवा काही नसण्यावर जे अवलंबून नाही, आणि असं जे अखंड असतं आणि असतं असं जे तत्व आहे त्याला आपण आत्मा असं म्हणतो. सच्चिदानंद या शब्दातला सत शब्दाचा अर्थ आपण परवा समजून घेतला. कशाच्या तरी असण्यावर, कशाच्या तरी नसल्यावर ते अवलंबून नाही, म्हणजे आहे आणि नाही या दोन्हीच्या निरपेक्ष असं जे एक तत्व आहे त्या तत्वासंबंधीचा हा प्रश्न आहे. आणि असं जे तत्व आहे त्याला आत्मा असं म्हणतात, आहे आणि नाही याच्या पलीकडचं. तर आपण थोडा विचार केला होता, जग आहे म्हणून आत्मा आहे असं नाही, की जग नसलं तर आत्मा नसेल असंही नाही. जगाच्या संदर्भात शरीर आहे म्हणून आत्मा आहे असंही नाही, शरीर नव्हतं तेव्हाही आत्मा आहे, शरीर आहे तरी आत्मा आहे, आणि शरीर नसलं तरी आत्मा आहे. असं जे तत्व त्याला सत असं म्हणतात. आणि ते तत्व असणं नसण्याच्या पलीकडचं आहे. काय होतं, व्यवहारात ज्या सवयी लागलेल्या असतात ना त्या सवयींना सोडून आणखी एखादी गोष्ट असू शकते हे लवकर रिअलाइज होत नाही, लवकर पटत नाही. कारण व्यवहारात 2च सवयी आहेत, आहे तरी किंवा नाही तरी. यापेक्षा 3ऱ्या व्यवहारात आपल्याला कल्पनाच बसते. आणि या व्यवहारातल्या ज्या कल्पना आहेत त्याच्या पलीकडे आणखी एक असा विचार असतो, आणि म्हणून त्याला गूढ बनू प्रविष्टम असं म्हटलंय की अत्यंत गूढ असं हे तत्व आहे. आणि गूढ असल्यामुळे ते शोधायला सुद्धा तयारी तितकीच पाहिजे, आणि मोटिवेशन सुद्धा तितकंच पाहिजे. 2 गोष्टीचं फार महत्व आहे, तयारी आणि मोटिवेशन. व्यवहारात आपल्याला तयारी कळते की इंजिनिअरिंगला जायचं असेल, मेडिसिनला जायचं असेल तर 12वीला इतके मार्क मिळाले पाहिजे. ही व्यवहारातली तयारी, याला तयारी म्हणतात, याला अधिकार म्हणतात. शास्त्रात ज्याला अधिकार म्हणतात त्याला व्यवहारात आपण पूर्वतयारी असं म्हणतो. तसंच आहे, आत्मा जर समजून घ्यायचा असेल, आत्म्याचा अनुभव घ्यायचा असेल त्यालाही काही तयारी लागते, आणि त्या तयारीला अधिकार म्हणतात. आणि ही तयारी व्हायची असेल तर मोटिवेशन पुरेसं झालं पाहिजे. जो पण मोटिवेशन होत नाही तो पण आपला तयारी करण्याची इच्छाच होत नाही. नक्की ठरलं असेल ना मला डॉक्टरच व्हायचं आहे तर मग 12वीला मोठी खटपट करतो. जर ठरलं नसेल, नुसते आई वडील म्हणतात म्हणून जायचं असंच असेल तर मोटिवेशन नाही, आणि मोटिवेशन नाही तर तयारी करत नाही. हे जसं व्यवहारात आहे तसंच इथे आहे. आता नचिकेत किंवा शिष्याने गुरुना
जे सांगितलं की मला फक्त आत्म्यासंबंधी प्रश्न विचारायचा आहे, बाकी तुमच्याकडून मला काहीही अपेक्षा नाही आहे. आणि गुरुने शिष्याची परीक्षा बघण्यासाठी अनेक तऱ्हेची प्रलोभनं दाखवली आणि त्या प्रलोभनाला विषय असं म्हणतात. आपण प्रलोभनांचा तपशील सोडून देऊया, त्याला विषय असं म्हणतात. अनेक विषय तू माझ्याकडून मागून घे असं शिष्याला गुरु म्हणाले. आणि प्रत्येक विषय जो आहे, हा प्रत्येक विषय हा तात्कालिक सुख देणारा आहे. खरं जे सुख असतं ते विषयामध्ये नसतं, हे नचिकेतला ठाऊक आहे. आणि नचिकेत म्हणून म्हणतो किंवा शिष्य गुरुला म्हणतो की खरं सुख कशात आहे ते तुम्ही मला सांगा. सुखाचे जे नेहमीचे परिचयाचे विषय आहेत माझ्या, त्या विषयामध्ये मला अडकवून ठेवायचा प्रयत्न तुम्ही करू नका. तात्पर्य जे आहे ते तात्पर्य आहे. आता हे एक आपण हा समजून घ्यायचा प्रयत्न करूया की वेदांत शास्त्र असं सांगतं की विषयात सुख नाही. तुमचा आमचा अनुभव आहे सगळ्यांचा की विषयात सुख आहे. सगळं समजून घेणार आहोत आपण. विषय म्हणजे काय, त्यांना विषय का म्हणतात, सगळं विषय समजून घ्या. आता हे जे दोन वाक्य झाली की वेदांत शास्त्र सांगतं विषयात सुख नाही, तुमचा आमचा अनुभव असा आहे रोजचा, विषयात सुख आहे. आता ह्याला तुमच्या आमच्या रोजच्या जीवनात अनुभव येतो का, असा ह्या पद्धतीचा अनुभव तुमच्या आमच्या रोजच्या जीवनात येतो का? आणि रोजच्या जीवनात जो अनुभव येतो त्याला तर्काचं काही पाठबळ देता येतं का? आणि तर्काने पाठबळ दिल्यानंतर त्यावरच आधारलेली साधनं कशी आहेत, हे जे आतापर्यंत आपण विचार करतोय विषयात सुख नाही, यावर सगळी साधनं आधारलेली आहेत. आणि आम्हाला वाटतं विषयात सुख आहे, शास्त्र सांगतं विषयात सुख नाही. आमचा तुमचा अनुभव सुद्धा असाच आहे की विषयात सुख नाही. कसा आहे तो अनुभव तर आपण समजून घेऊया. आणि इतक्या सगळ्या गोष्टी समजून घेतल्यानंतर जोपर्यंत विषयात सुख आहे असं मला वाटतंय तोपर्यंत पुरेसं मोटिवेशन होणार नाही. आणि विषयात सुख नाही असं एकदा ठरलं की मग खरं सुख कुठे आहे ते शोधण्याचा आपण प्रयत्न करू. आणि तो प्रयत्न करायचा असेल तो अधिकार मिळवायचा आपण प्रयत्न करू. या पद्धतीने विषय समजून घेतला तर त्यात काहीतरी सार्थक आहे. आणि असं नाही झालं तर इंटेलेक्च्युअल एक्झरसाइज किंवा इंटेलेक्च्युअल जगलरी यापेक्षा दुसरं काय आता लग्न आहे. शब्दांचे खेळ ज्याला म्हणतात, असे शब्दांचे खेळ होऊन जातात. आणि शब्दांचे खेळ अपेक्षित नाही आहेत किंवा शब्दाचं नुसतं शाब्दिक कौशल्य, विद्वत्ता या गोष्टींची अपेक्षाच नाही आहे. आणि अपेक्षा नाही याचं कारण आहे की परवा मी एक विषय मांडला होता की एक सिस्टीम आहे, बसवून दिलेली घडी असते. आणि या सिस्टीमपेक्षा ह्याला आता जो सगळा आपण अभ्यास करणार आहोत त्याला सिस्टीमपेक्षा जास्त महत्व नाही आहे. आणि त्या सिस्टीमविषयी कायमचा नियम आहे परमार्थ शास्त्रामध्ये की नो द सिस्टीम. तुम्ही सिस्टीम समजावून घ्या, यूज द सिस्टीम. ती सिस्टीम जशी वापरायची तशी वापरा. गेट द रिझल्ट. त्या सिस्टीमने तुम्हाला जो रिझल्ट मिळाला तो घ्या आणि फॉरगेट द सिस्टीम. आता हा जो महत्वाचा भाग आहे हा कोणाच्याही लक्षात राहत नाही. आणि सिस्टीमच सगळं काही आहे, सर्वस्व सिस्टीम आहे असं आपल्याला वाटतं. आणि जितकी मग आम्ही पुस्तकं जास्त वाचू, जितका अभ्यास जास्त करू, जितके निरनिराळ्या ठिकाणी कुठे कुठे जी अभ्यास वर्ग होती तिथे जास्त जाऊ, तितकं तसं त्याला आपण म्हणतो कलेक्शन. व्यवहारात जशी संग्रहाची आपली प्रवृत्ती असते, हे पाहिजे हे पाहिजे हे पाहिजे तसं पाहिजे वगैरे वगैरे, तसं इकडे सुद्धा संग्रहाची प्रवृत्ती निर्माण होते. ह्या अभ्यास वर्गाला जाईन, त्या अभ्यास वर्गाला जाईन, हे समजून घेईन ते समजून घेईन, त्याच्याकडे जाईन ह्याच्याकडे जाईन, आणि हे संग्रह. आणि असा संग्रह झाल्यानंतर आपल्याला असं वाटतं की आपल्याला बरंच काही मिळालेलं आहे. मी म्हणत नाही, एक छान शंकराचार्यांचा विचार आहे. ते म्हणतात अविज्ञाते परतत्वे शास्त्राधितिष्ठ निष्फला, विज्ञातेपी परतत्वे शास्त्राधितिष्ठ निष्फला. ते समजून घेणं मोठं कठीण जातं. याचं कारण आहे हे समजून घ्यायचं असतं हेच लवकर लक्षात येत नाही. शंकराचार्य म्हणतात जर तुम्ही वेदांत शास्त्राचा अभ्यास केला आणि आत्मा जाणला नाही तर वेदांत शास्त्राचा अभ्यास फुकट आहे. आणि त्याच्या पलीकडे जाऊन म्हणतात तुम्ही वेदांत शास्त्राचा अभ्यास केला आणि आत्मा जाणला तरीही वेदांत शास्त्र फुकट आहे. दोन्ही बाजूने आयदर वे इट इज युजलेस. आता हा जो भाग आहे हा आम्हाला जर समजला तर आम्ही ह्याच्यात किती अडकून पडायचं, शास्त्रात किती अडकून पडायचं, शब्दामध्ये किती अडकून पडायचं आपल्याला कळतं. साधा व्यवहारातला दृष्टांत आहे. भटजीनं जर लग्न लावलं तरी त्याचा उपयोग नाही, लग्न नाही लावलं तरी त्याचा उपयोग नाही. आयदर वे भटजींचं काहीच काम नाही. मग लग्न लावलं तर काय करायचं भटजी, लग्न नाही लावलं तर त्याचा उपयोग काय. अल्बम असतात आपल्याकडे सगळ्यांकडे लग्नाचे. किती जणांच्या अल्बममध्ये भटजीचा फोटो आहे, फार थोडे असतात. एखादं चुकून कुठेतरी फोटो असतो भटजीचा. आणि समजा अल्बम पाहता पाहताच भटजीचा फोटो दिसला तर आम्ही म्हणतो हाच तो, जाऊ द्या म्हणजे काय ते सोडून द्या. आता असं त्या पद्धतीने आम्ही थोडा विचार करत गेलो तर प्रत्येक गोष्टीचं मूल्य आहे आणि त्याला त्याची मर्यादा आहे. आणि हे मी मर्यादा नाही ओळखली तर आम्ही ह्यामध्येच वाहत जातो. आणि असा एखादा
प्रवाहात वाहत गेलो आम्ही की जे त्यातून निर्माण व्हायला पाहिजे, ज्याचा अनुभव यायला पाहिजे तो अनुभव येत नाही. आणि मग आम्हाला तर वाटतं आम्ही खूप अभ्यास केलेला आहे आणि प्रत्यक्षात काही प्रभाव पडलेला नसतं. ही जी शोकांतिका आहे या क्षेत्रामध्ये, त्या शोकांतिकेला जपायचं असेल तर मोटिवेशन बरोबर झालं पाहिजे. पुन्हा पुन्हा मी सातत्याने 3 दिवस तो शब्द वापरतोय. आणि ते व्हायचं असेल तर खरं काय आहे यातलं हे समजून घेतलं पाहिजे. आणि खरं काय आहे ते समजून घ्यायच्या प्रयत्नामध्ये आपण आता विचार करतो की तुमची आमची कल्पना आहे विषयात सुख आहे. वेदांत शास्त्र किंवा शास्त्र सांगतात, संत सांगतात विषयात सुख नाही. तुम्हाला आम्हाला विषयात सुख नाही याचा रोज अनुभव आहे का, हा एक विचार. हे 3 विचार आहेत. त्याला तर्काचं काही पाठबळ देता आहे हा 3रा विचार. आणि यावर सगळ्यावर आधारलेली साधनं कशी आहेत तर 4था विचार. इतकं सगळा विचार केला की मग नचिकेत आणि यमदेवाचा जो संवाद आहे, ज्यामध्ये यमदेवाने अनेक प्रलोभनं दाखवली, गुरुनी शिष्याला अनेक प्रलोभनं दाखवली, प्रत्येक प्रलोभन शिष्याने नाकारलेलं आहे. का नाकारलं की सगळ्या प्रलोभनांना विषयांचं स्वरूप आहे. इमा रमाहार सरथा सतुर्या असं आहे. या स्त्रिया आहेत, पुष्कळ सुंदर सुंदर स्त्रिया आहेत. आता ते एक सुख आहे, तो विषय सुख आहे. दुसरं त्या सरथ आहेत म्हणजे रथासह आहेत, ते वाहन सुख आहे. सतुर्या अनेक वाद्यांच्या सगळं आहेत, ते संगीताचं सुख आहे. म्हणजे ते नाद, शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. आता हे जे काय आहे या पद्धतीने आपण समजून घेत गेलो तर मग यात सुख नाही हे जर लक्षात आलं आणि मग ते कुठे आहे हे जर लक्षात आलं, कशावरून आहे हे लक्षात आलं, ते तर्काला टिकतं का, हे सगळे विचार तर्काला टिकतात का, आणि नंतर सगळी जी साधनं आहेत ती ह्या विचारावर कशी आधारलेली आहेत हे सगळं लक्षात आलं की मग आपल्याला बराचसा गुंता जो आहे या क्षेत्रातला सुटत जातो. सुरुवातीला विषय म्हणजे काय ते समजा. विषय कशाला म्हणतात. विष नावाचा संस्कृतमध्ये धातू आहे आणि विष शब्दाचा धातूचा अर्थ आहे बंधन. विषुन्वती इति विषय हा जो मला जखडून टाकतो, बांधून टाकतो, त्याच्यावर अवलंबून राहायला लावतो, त्याच्याशिवाय चैन पडू देत नाही, त्याला विषय असं म्हणतात. आता विषय शब्दाचा हा नेमका अर्थ आहे. परमार्थाच्या दृष्टीने आपले व्यवहारातले विषय असतात, अल्जेब्रा, जॉमेट्री वगैरे वगैरे, ते ठीक आहेत. व्यवहारातले विषय बरोबर आहेत, फिजिक्स, मॅथमॅटिक्स वगैरे. पण परमार्थात विषय शब्दाचा नेमका अर्थ आहे विषुन्वती, जखडून टाकतो, बांधून टाकतो, अवलंबून राहायला लावतो, त्याच्याशिवाय चैन पडू देत नाही, असं जे काही असतं त्याला विषय म्हणतात. आता उदाहरणार्थ चहा नावाचा एक विषय आहे. आता चहा हा विषय कोणाचा झालेला असतो. चहा नाही प्याला तर ज्यांचं डोकं चढतं त्यांचा विषय झाला, बेचैन होता. जर कामाला उत्साह वाटत नाही अशी परिस्थिती असेल त्याचा अर्थ असा होतो चहाने मला जखडून टाकलेला आहे, चहाने मला बांधून टाकलेलं आहे, चहाने मला त्याच्यावर अवलंबून राहायला लावलेलं आहे. आणि असं जे काही असतं त्याला विषय असं म्हणतात. तर विषय शब्दाची स्पेसिफिक व्याख्या आहे. समजा घेतला तरी ठीक आहे, नाही घेतला तरी ठीक आहे, नाही मिळाला तरी ठीक आहे, 15-15 दिवस नाही मिळाला तरी काही बिघडत नाही, असं जर स्थिती असेल तर मग तो विषय झालेला नाही आहे. आता विषय शब्दाचा हा नेमका अर्थ आहे. आता प्रश्न आहे विषयात सुख असतं असं आमचं समज आहे, विषयात सुख नसतं असं शास्त्र सांगतं. चहा नावाचा विषय आलाच ओघाने, एकादशीला सुद्धा चालतो. आता प्रश्न आहे कसा काय चालतो. वास्तविक ब्रिटिशांनी चहा आणला 150 वर्षपूर्वी भारतात आणि एकादशीचं व्रत 1000 वर्ष तरी चालू आहे. मग एकादशीला चालणाऱ्या जिन्सांची जी यादी आहे त्यात चहा अचानक कसा टपकला. प्रश्न पडतं. त्याचं उत्तर फार सोपं आहे, लागतो म्हणून चालतो. आता ह्या पद्धतीने विचार केला तर चहावर आपण जे अवलंबून राहतो म्हणजे कोणताही विषय, चहा आपला सौम्य विषय सांगितलाय, त्याच्यापेक्षा आणखीन पुष्कळ विषय असतात, इथे कोणाला नाहीत ते, पण सर्वांना जो माहिती आहे हव्या तर तो चहा नावाचा विषय. तर शास्त्र सांगतं की चहात सुख नाही म्हणजे विषयात सुख नाही. मग ते सुखाचा जो अनुभव येतो चहा घेतल्यानंतर सुखाचा अनुभव येतो त्याची व्यवस्था काय. आता फार सुंदर शास्त्र, अतिशय सुंदर आहे. आणि ही फंडामेंटल्स आहेत शास्त्राची. आणि ही फंडामेंटल जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत आत्मसुखाविषयी आमच्याकडे ओढच लागणार नाही. आणि आत्मसुखाची ओढ लागायची असेल की जो आत्मा सद्रूप, चिद्रूप आणि आनंदरूप आहे असं आपण म्हणतो, त्या आनंदरूप आत्म्याची खरंच जो ओढ लागायची असेल आणि तोच मला पाहिजे असं नक्की जर ठरत नसेल तर आपला अभ्यास त्या दिशेने होणारच नाही. आणि का होणार नाही. असलं तरी ठीक आहे, नसलं तरी ठीक आहे, असं झाला तर झाला, नाही तर नाही झाला, अशी जी काही सहज ही आहे सर्वांचीच आहे, कुठे अपवाद नाही. जगभर येतो मी सगळीकडे ही परिस्थिती आहे. आता काय पुरेसं मोटिवेशन झालेलं नसतं. आता वेदांत शास्त्र असं सांगतं की तुम्हाला चहामध्ये सुखाचा अनुभव येत नाही असं आम्ही म्हणत नाही, की चहा पिताना किंवा चहा प्यायल्यानंतर सुखाचा अनुभव येतो, गोष्ट खरी आहे. पण त्याचं कारण आमच्या दृष्टीने फार वेगळं आहे. वेदांत शास्त्र सांगतं की चहा पिताना मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार
चारीच्या चारी शांत होतात. ती शांत झाल्यामुळे आत्मसुखाचा अनुभव येतो आणि हा आत्मसुखाचा अनुभव आहे मला माहीत नसतं आणि मला मात्र वाटतं हा अनुभव कुणी दिला? शहाने दिला. आता हे मुद्दा फार लक्षात ठेवायचा आणि हे चांगलं सप्रयोग आपण समजून घेऊया, फार व्यवस्थित समजून घ्या. आणि जर समजलं की खरंच विषयात सुख नाही, मग आहे कुठे सुख? तर आत्म्याच्या ठिकाणी सुख आहे असं जर खरं कळलं, लक्षात आलं, लक्षात राहिलं, नंतर समस्या फार असतात. लक्षात येतं खरं, पण लक्षात नंतर राहत नाही आणि ते लक्षात राहिलं नाही तर मोटिवेशन होत नाही. मग साधना त्या दिशेने जी केली पाहिजे ती साधना केली जात नाही. आता समजून घेऊया आपण की मन, बुद्धी, चित्त, अहंकार शांत झाली की आपल्याला आत्मसुखाचा अनुभव येतो असं शास्त्र सांगतं. असा आपल्याला रोजच्या जीवनात अनुभव आहे का की ज्या वेळेला विषय नसताना मन, बुद्धी, चित्त, अहंकार शांत झाले तर आपल्याला सुखाचा अनुभव येतो? असा रोजच्या जीवनात आपला अनुभव आहे का? सगळ्यांना इथे जमलेल्या प्रत्येकाला रोजच्या जीवनात तो अनुभव आहे की एकही विषय नसताना आपल्याला सुखाचा अनुभव येतो. केव्हा येतो तो? गाढ झोपेमध्ये एकही विषय नसतो. शब्द नाही, स्पर्श नाही, रूप नाही, रस नाही, गंध नाही. सत्ता, संपत्ती, यश, कीर्ती, प्रतिष्ठा यातले जे काही विषय असतात हे आणखी विषय आहेत. हे 5च विषय आता असं आपण समजतो. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे 5च विषय आपल्याला वाटतं, पण त्याच्या जोडीला आणखीन सत्ता, संपत्ती, यश, कीर्ती आणि प्रतिष्ठा आहे. आणखीन 5 विषय आहेत. असे 10 विषय आहेत. गाढ झोप जेव्हा आपल्याला लागते त्यातला एकही विषय नसतो, पण तरी सुद्धा गाढ झोप नाही लागली तर आपल्याला चैन पडत नाही. एक पेशंट आला होता माझ्याकडे, तर मला म्हणाला, डॉक्टर साहेब सगळं माझ्याकडे छान आहे, भरपूर पैसा आहे, घर छान आहे, मुलं बाळं चांगली आहेत, मुलाला चांगली नोकरी आहे, सुना सुद्धा चांगल्या आहेत, याहून जास्त चांगली सुखाची गोष्ट असू शकत नाही, सुद्धा खाली अंडरलाईन. आता असं असलं तरी सुद्धा मला झोप लागत नाही. मी त्यांना प्रश्न विचारला, एवढं सगळं चांगलं असताना तुला झोपेची गरजच काय? नाहीला झोप लागली तर काय बघितलं, सगळं छान आहे तुला. तो म्हणाला, डॉक्टर भलते प्रश्न विचारू नका, मला एक झोपेची गोळी द्या. हे एक कारण आहे की झोपेत काय होतं हे ठाऊक नाही. झोपेत मिळणारं जे सुख आहे ते झोपेत मिळणारं सुख कसं मिळतं ह्याची कल्पना नाही, आणि कल्पना नसल्यामुळे तो मला झोप हवी हे तर खरं, पण झोपेत सुख कसं मिळतं हे मात्र ठाऊक नसतं. तेच बरोबर शास्त्र लक्षात आणून देतं की आपल्याला जेव्हा गाढ झोप लागते तर आपलं मनही शांत असतं, बुद्धी काम करत नाही, चित्त अस्तित्वच त्याचं नसतं आणि अहंकार संपूर्ण लयाला गेलेला असतो. उपनिषदामध्ये छान विचार मांडलाय की गाढ झोप लागल्यानंतर पुरुष राहत नाही, स्त्री राहत नाही, संन्यासी राहत नाही, ब्रह्मचारी राहत नाही, श्रीमंत राहत नाही, दरिद्र राहत नाही. याचा अर्थ असा होतो की आपल्या संबंधी आपल्या ज्या कल्पना असतात, देहासंबंधी आपल्या परिस्थिती संबंधी त्यातली एकही कल्पना गाढ झोपेत शिल्लक राहत नाही. आणि अशी गाढ झोपेत एकही मन, बुद्धी, चित्त, अहंकार काम करत नसल्यामुळे, शांत झालेला असल्यामुळे आम्हाला सगळ्यांना गाढ झोपेत अतिशय सुखाचा अनुभव येतो. आणि म्हणून सगळ्यांना काय हवं असतं? गाढ झोप हवी असते. आता गाढ झोपेत ही प्रक्रिया रोज पूर्ण होते आणि ते जे काही 3-4 तास आपल्याला गाढ झोपेतले मिळतात त्यामुळे एकही विषय नसतो. आणि ज्या अर्थी गाढ झोपेत एकही विषय नसताना सुख मिळतं त्या अर्थी विषयात सुख नसलं पाहिजे. ही विचाराची पद्धत आहे, रोजची ही विचाराची पद्धत आहे. तेव्हा परमार्थ शास्त्र हे नुसतं शास्त्र नाही, तर्काचे सुद्धा त्याला पाठबळ असतं, तर्काची जोड असते. म्हणून सगळ्यांना आम्हाला गाढ झोपेची गरज वाटते. रोज का गरज वाटते? गाढ झोपेत सुख असतं म्हणून. गाढ झोपेतल्या सुखात एकही विषय नसतो आणि गाढ झोपेमध्ये मन, बुद्धी, चित्त, अहंकार चारीच्या चारी शांत असतात. आता ह्या चारीचं कार्य काय प्रत्येकाचं ते समजून घ्यायचा प्रयत्न करूया. मानसशास्त्र सुद्धा परमार्थाचं स्वतःचं मानसशास्त्र वेगळं आहे. आपली जी मॉडर्न सायकोलॉजी आहे त्या मॉडर्न सायकोलॉजीच्या हिशोबाने ती सायकोलॉजी तपासून पाहिजे नाही. परमार्थशास्त्राचं मानसशास्त्र एक वेगळंच आहे आणि त्यामध्ये मनाचं काम सांगितलंय. संकल्प विकल्पात्मिका वृत्ती मना, जे संकल्प करतं आणि विकल्प करतं त्याला मन असं म्हणतात. अंतःकरण नावाचा एक शब्द आहे. आता ही फंडामेंटल्स आहेत, बेसिक्स आहे ती. आता हे सगळी बेसिक समजून घेता ह्यात काय होईल ते आता रामकृष्ण आहे, यातलं किती पोर्शन कव्हर होईल. कारण एक आहे, एकदा हे फंडामेंटल समजून घेतले की कुठलंही तुम्ही शास्त्राचा अभ्यास करा, कोणतंही उपनिषद समोर येऊ दे, गीता समोर येऊ दे, संत वाङ्मय समोर येऊ दे, त्याची लगेच ग्रीप येऊन जाते आपल्याला की हे इथे असं आहे, हे असं आहे, हे असं आहे. पण हे जो पण फंडामेंटल समजून घेत नाही आम्ही, तो पण किती वाचलं तरी त्याचा साधक या नात्याने आपल्याला उपयोग जेवढा व्हायला पाहिजे तेवढा होत नाही. म्हणून हे बेसिक गोष्टी ज्या आहेत त्या समजून घ्यायच्या आणि त्यामध्ये
परमार्थ शास्त्रामध्ये सुखमीमांसा फार मोठा विषय आहे की नेमका सुख कशात आहे. फार मोठा विषय परमार्थ शास्त्रात आहे आणि त्यावर सगळा परमार्थ आधारलेला आहे. सुख एक वाक्य सांगून टाकतो जाता जाता की परमार्थ कशासाठी करायचा. सुखरूप व्हायचं, सुखरूप होऊन सुखाने जगायचं आणि सुखरूप होऊन सुखाने जगल्यानंतर सुखानेच देह आणि जग सोडून द्यायचं. यासाठी परमार्थ असतो. या 3च्या पलीकडे या शास्त्राच्या अभ्यासाचा काहीही हेतू नाही. आता हे लक्षात राहिलं तर बरोबर नेमक्या त्या दिशेने काम होतं आणि लक्षात नाही राहिलं मग परमार्थातही सत्ता आहे, संपत्ती आहे, यश आहे, कीर्ती आहे, प्रतिष्ठा आहे. या सगळ्या गोष्टी परमार्थाच्या माध्यमातून मिळवाव्या असं वाटतं आणि असे मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांची संख्या कमी नाही. बस एवढंच मी सांगून जातो. आता त्यातून सत्ता मिळवायची की संपत्ती मिळवायची, यश मिळवायचे, कीर्ती मिळवायची, प्रतिष्ठा मिळवायची यासाठी हा विषयच नाही आहे. आपलं चाललंय सुखरूप व्हायचं, सुखरूप होऊन सुखाने जगायचं आणि सुखरूप होऊन सुखाने जगून सुखाने जग आणि शरीर सोडून द्यायचं. जायचं नाही. हा शब्दात मजा आहे. शरीर सोडून जायचं नाही, जग सोडून जायचं नाही, कारण गेलं की पुन्हा यावं लागतं. हा जो विषय आहे परमार्थामध्ये खूप महत्वाचा आहे. शरीर जग सोडून द्यायचं, शरीरही सोडायचं, जगही सोडायचं, जायचं नाही, कारण गेलं की यावं लागतं. मग पुनरुपी जननम वगैरे आपण सगळ्यांना ऐकलेलं असतं. आता एवढ्यासाठीच फक्त हा अभ्यास असतो, एवढ्यासाठी सगळी साधनं असतात. या 3च्या पलीकडे परमार्थात काही मिळवायचं नसतं आणि हेच नेमकं लक्षात राहत नाही. मग अनेक चमत्कारांचा जे पेव फुटतं परमार्थात त्याचं कारण हेच आहे. अनेक लोक आडमार्गाला जातात परमार्थामध्ये, ज्याला बाजी म्हणतात. कुठली बाजी आता ठाऊक असेल तुम्हाला, बुवाबाजी म्हणतात त्याला. त्या बुवाबाजी लोक का फसतात. या 3पेक्षा आणखीन काहीतरी हवं असतं, वेगळं काहीतरी पाहिजे असतं. व्यावहारिक यश पाहिजे, प्रापंचिक यश पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे. अशामध्ये एका ह्या भानगडीत सापडला साधक की तो कुठे वाहत जाईल सांगता येणार नाही. म्हणजे या 3 पलीकडे ह्यातून काही मिळवायचं नसतं हे ज्याला कळलं त्याला परमार्थ फार सोपा होतो. आणि हे ज्याला कळलं नाही तो परमार्थ कुठे कुठे वाहत जाईल, कसा कसा जाईल सांगता येत नाही. म्हणून नक्की माहीत पाहिजे काय. म्हणून सुखमीमांसेची आवश्यकता आहे. सुखाने जगायचं आहे सुखरूप होऊन तर सुखमीमांसा केली पाहिजे. सुखमीमांसा शब्दाचा अर्थ विचार आणि तोच विचार आपला आता चाललाय की सुख आहे तरी कशात. सुखाच्या व्याख्या 2 आहेत. एक व्यावहारिक व्याख्या आहे, एक पारमार्थिक व्याख्या आहे. व्यावहारिक व्याख्या आहे अनुकूल संवेदनीयम सुखम, प्रतिकूल संवेदनीयम दुःखम. एखादी गोष्ट अनुकूल झाली की सुख वाटतं, प्रतिकूल झाली की दुःख वाटतं. अनुकूल केव्हा होते. आता चहा आहे समजा, माझ्या मनासारखा चहा मिळाला की काय वाटतं, सुख मिळतं. आणि माझ्या ब्रँडचा चहा नाही मिळाला की काय वाटतं, पितो. पण आता ते आतून जरासं काय असतं, थोडी नाराजी असते. त्याला अनुकूल आणि प्रतिकूल असं म्हणतात. एक ही व्यावहारिक व्याख्या झाली. पारमार्थिक व्याख्या आहे, फार छान व्याख्या आहे. किंबहुना सोये जीवा आत्मयाची लाहे, तिथे जे काही होये तया नाम सुख. आता ओवी तर सांगितली ज्ञानदेवांची, मराठीत आहे, पण ती मराठीतली असून आपल्याला कळत नाही कारण भाषा फार जुनी आहे. आता याचा अर्थ असा होतो की ज्या क्षणी जीव आत्मरूप होतो त्या क्षणी जे काही होतं त्याला सुख असं म्हणतात. जीव जेव्हा आत्मरूप होतो म्हणजे जीवाला जेव्हा मी आत्मा आहे असा अनुभव येतो, जीवाला जेव्हा मी ब्रह्म आहे असा अनुभव येतो, त्या क्षणी जे काही होतं त्याला सुख असं म्हणतात. काय होतं ते सांगत नाही. काय होतं ते सांगत नाहीत. याचं कारण आहे काय होतं हे समजलं जरी कळलं जरी तरी सांगायला कोणी शिल्लक राहत नाही. आदर्श आहे हा तो. मला ब्रह्माचा अनुभव आला म्हणजे मी जर ब्रह्मरूप झालो असेल, आत्मरूप झालो असेल तर मी आत्मरूप झालो असं सांगायला कोणी शिल्लक राहत नाही. आणि शिल्लक राहिला असेल तर मी आत्मरूप झालेलं नाही. ही मोठी पंचायत आहे परमार्थामध्ये. आत्म्याचा अनुभव घ्यायचा तर खरा, पण मला आत्म्याचा अनुभव आला असं सांगता तर येत नाही. आणि प्रापंचिक लोकांची सवय आहे, जे सांगता येत नाही ते करायचं कशाला. प्रापंचिक लोकांची खास सवय आहे की जेवढं कमावलेलं असतं, जेवढं सगळं वैभव असतं, अमुक असतं, ते कोणाला तरी सांगितल्याशिवाय बरं नाही वाटत. सगळ्यांची सवय आहे. म्हणजे आता तीच आणखीन परमार्थाच्या संदर्भात एक मोठी हे आहे, पंचायत आहे की मी आत्मा आहे असा अनुभव आला. हे जर मी सांगितलं तर शास्त्र असं म्हणतं तुला तो अनुभव आलेला नाही. तर ह्या सगळ्या पंचायती आम्ही लक्षात घेऊन जर साधना केली तर त्या साधनाचं यश आहे. यातलं काहीच लक्षात न घेता आम्ही काहीतरी केलं तर मग त्याला परमार्थात बागडणं असं नाव आहे. बागडतो कोण असं ठाऊक आहे. मुलं बागडतात आणि मुलांना बागडलेलं शोभतं सुद्धा. पण आता आम्ही जर बागडायला लागलो तर ते बागडणं शोभणार नाही. म्हणून परमार्थ शिक्षणात बागडायचं नसतं, खेळायचं असतं. आणि खेळलं की त्याला नियम असतात.
बागडाला नियम नसतात, खेळायला नियम असतात. जाऊ द्या. आता सुखमीमांसा आपली चाललेली आहे. त्या सुखमीमांसामध्ये मी असं विधान केलं की मन बुद्धी चित्त अहंकार शांत झालं की आपल्याला आत्म्याचा अनुभव येतो. आपल्याला असं वाटतं की ज्या निमित्ताने मन बुद्धी चित्त अहंकार शांत झाले त्यानेच आपल्याला सुख मिळालं असा आपल्याला भ्रम होतो. तर मनाचं काम आहे संकल्प विकल्प करणं, मनाचं काम आहे. निश्चयात्मिका वृत्तीचा बुद्धी जी निर्णय घेणारी आहे, अंतःकरण जेव्हा निर्णय घेतं तर त्याच अंतःकरणाला बुद्धी असं म्हणतात. अंतःकरण एकच आहे, पण त्या अंतःकरणाचं काम बदललं की त्याचं नाव बदलतं. काही गोष्टी खूप लक्षात घ्यायच्या की जेव्हा अंतःकरण जेव्हा संकल्प विकल्प करायला लागतं तर त्याच अंतःकरणाला मन हे नाव मिळतं. अंतःकरण जेव्हा निर्णय घेतं तर त्याच अंतःकरणाला बुद्धी असं म्हणतात. अंतःकरण जेव्हा एखादी गोष्ट पकडून ठेवतं त्याच अंतःकरणाला चित्त म्हणतात. आणि अंतःकरण जेव्हा मी 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 असं धरून बसतं, अहम अहंकार येते येते अहंकार, तर त्याच अंतःकरणाला अहंकार असं म्हणतात. शब्द बघा कसे आहेत ते. समर्थांनी उपदेश कोणाला केलाय सगळा? मना सज्जना भक्तिपंथेची जावे. तुकाराम म्हणतात तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम. का बरं तो शब्द वापरला? मन म्हणायला काय हरकत होती? आता असं खरा अभ्यास करायला लागला ना तर ह्या सगळे प्रश्न आहेत. आणि जसं जमेल तसं केलं मग त्यातून एकही प्रश्न निर्माण होत नाही. एकही प्रश्न निर्माण झाला नाही की उत्तर मिळत नाही. उत्तर मिळालं नाही की समाधान नाही. समाधान नाही की साधना नाही. जिथे साधना नाही तिथे अनुभव नाही. सरळ अगदी असं गणितासारख्या गोष्टी सगळ्या आहेत. म्हणून ह्या प्रत्येक गोष्टी ह्याला एक रोल आहे स्वतंत्र. मन बुद्धी चित्त आणि अहंकार. त्यावेळेला आपल्याला गाढ झोप लागते त्यावेळेला एकही संकल्प नसतो. संकल्प शब्दाचा अर्थ अमुक अमुक करावं, अमुक अमुक नाही करू, असं असावं तसं असावं, हे जे विचार आहेत त्याला संकल्प असं म्हणतात. आता उदाहरणार्थ सिंगापूरला यायचं ठरलं, बोलवलं सिंगापूरला या म्हणून. मग केव्हा जायचं? आज जायचं का आणखीन 15 दिवसांनी जायचं? याला काय म्हणतात? संकल्प. त्याला म्हणतात संकल्प. मग विकल्प आहे. नाही यंदा गेलं तर काय बिघडलं? ह्याला विकल्प असं म्हणतात. विकल्प शब्दाचा अर्थ ठेवू का आपला? वैकल्पिक व्यवस्था शब्द आपल्या नेहमीच्या ह्याच्यात आहे. वैकल्पिक व्यवस्था, संकल्प विकल्प हे मनाचं काम आहे. आता एक वेळ अशी येऊन जाते की बुद्धी निर्णय घेते नाही असंच करायचं. तर निर्णय घेतला की ते बुद्धीचं काम झालं. मग जो निर्णय घेतलेला असतो तो चित्त पकडून बसतो. मग आता रिझर्वेशन केव्हा करायचं वगैरे वगैरे ह्या त्याला लागली बुद्धी अंतःकरण ते त्या भागात लागलं. आणि नंतर मी आता सिंगापूरला जाणार. आता हे काय झालं? हे कोणाचं काम आहे? अहमचं काम आहे. म्हणून मन बुद्धी चित्त अहंकार ही चारीच्या चारी शांत होतात त्यावेळेला आत्मसुखाचा अनुभव येतो. तुम्हाला मला असं वाटतं हा विषयाचा अनुभव आहे आणि तिथेच आपली सगळी गडबड आहे. आता थोडं मुरगुडचा एक प्रयोग सांगतो तुम्हाला, घरीच केलेला. थंडीचे दिवस होते. एकदा पहाटे 4 वाजता जाग आली. 4 वाजता जाग आल्यानंतर मनात संकल्प झाला आपल्याला चहा असावा. 4 वाजता पहाटे. आता विकल्प सुरू झाले. संकल्प काय आहे? मला चहा असावा, याला संकल्प म्हणतात. विकल्प सुरू झाले की ज्याने चहा करून द्यायला पाहिजे त्यांना जाग आलेली आहे की नाही, हा पुढचा प्रश्न झाला. नेहमी आपण केलेला चहा चांगला लागतो का दुसऱ्याने करून दिलेला आयता मिळालेला? आता हे असं सोपं असतं. परमार्थ असा हसत खेळत आपल्याला शिकता येतो. असा काय मोठा गंभीर चेहऱ्याचा विषय नाही येतो. पण आता केव्हा हसत खेळत शिकता येतो? आपण जर दीड आकलन झालं असलं त्याचं तर सोपं आहे. संकल्प सुरू झाले. बात म्हटलं साखर असेल की म्हणजे काय ताजं दूध असेल की नाही. विकल्प सुरू झाले. विकल्प नंबर 2 दूध ताजं असेल की नाही. ताजं म्हणजे परवा दिवशी पिशवीत ठेवलेलं आज फ्रीज म्हणून काढलं की त्याला काय म्हणायचं? ताजं. अशी शहरातल्या ताजेची व्याख्या आहे. आता ताजं दूध असेल की नाही हे असे संकल्प विकल्पाची रांग लागली. तोपर्यंत स्वयंपाकघरातून विजेचा स्विच बटन ऑन केल्याचा आवाज आला खटकन. आता खटकन आवाज आल्यानंतर लगेच असं लक्षात आलं की ज्याने चहा करून द्यायला पाहिजे त्यांना जाग आलेली आहे. आता बघा मी एक गोष्ट सांगतोय त्याच्यामध्ये एक निश्चित हेतू आहे. एक स्पेसिफिक हेतू मनात धरून मी हे तुम्हाला सांगतोय की मनाचे जे संकल्प होते ते सगळे संकल्प शांत होऊन झाले. मला चहा असावा हा जो संकल्प आहे आणि त्या संकल्प पूर्तीच्या आड येणारे जे विकल्प आहेत हे दोन्हीचे दोन्ही एकदम शांत झाले. याचा अर्थ मनाचं काम थांबलं. मग चित्ताने बुद्धीचे वेध स्वयंपाकघरातले वेध घ्यायला सुरुवात केली. चित्त स्वयंपाकघरात गेलं आणि चित्त स्वयंपाकघरात घेऊन निरनिराळे आवाज जे असतात कानात बसलेले ते सगळ्या आवाजाचे वेध घ्यायला सुरुवात केली. गॅसचा लायटर ऑन केला. खुरकन आवाज आला. हा आता गॅस पेटला. हे चित्ताचं काम असतं. साखरेचा डबा उघडला. आधण ठेवलं. साखरेच्या डब्याचा आवाज वेगळा येतो कारण डबा मोठा असतो.
झाकण असतं त्याला सगळं तेच असतं. उघडताना जरासा आवाज वेगळा असतो, पण काय असतो तो विषय असल्यामुळे, तो विषयाचा नाद असल्यामुळे बरोबर बुद्धी तिथे बरोबर काम करते. चहाचा डबा लहान असतो, तो झाकण उघडताना वेगळा आवाज येतो. इतक्या सगळ्या आवाजाचा वेध घेताना हे चित्ताचं काम आहे. आणि नंतर डायनिंग टेबलवर कब्बशी आणि किटली ठेवल्याचा आवाज आला. आता कब्बशी आणि किटली डायनिंग टेबलवर ठेवल्याचा आवाज आला बरोबर चित्ताचा वेध घ्यायचं काम सुद्धा थांबलं. मी ते जाऊन टेबलाच्या शेजारी बसलो खुर्चीवरती. दोन गोष्टी झालेल्या आता, मनाचे संकल्प विकल्प थांबलेले आहेत, चित्ताचा वेध घेण्याचं काम थांबलेलं आहे. आणि अशा स्थितीत मी टेबलापाशी जाऊन बसल्यानंतर नक्की झाला आता की मला आता चहा मिळणार. बुद्धीचा निश्चय झालाय, बुद्धीचंही काम संपलं. आणि ह्या तीन गोष्टींची जेव्हा कामं संपतात, तीन गोष्टी जेव्हा शांत होतात, त्याच्या पाठोपाठ अहंकार आपोआप शांत होतो. त्याला वेगळं काही करावं लागत नाही. आता हे सगळे प्रयोग आहेत. इतके प्रयोग आम्ही कधी करत नाही आणि होतही नाहीत आमच्याच्याने. याचं कारण आहे, जो पेपर वाचता वाचता चहा पितो हे प्रयोग कसे करणार आहे. जो टीव्ही बघता बघता चहा पितो, दोन प्रकार आहेत ना. चहा ढोसणं म्हणून एक आहे आणि चहा पिणं म्हणून एक आहे. आम्ही काय करतो आता हे सांगायचं हेतूच आहे की ती प्रक्रिया पूर्ण व्हायला लागते. ती प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी जी शांती लागते, जे स्वास्थ्य लागतं, ते शांती आणि स्वास्थ्य असेल तर ती प्रक्रिया पूर्ण होते. आणि ज्या क्षणी मी तो चहाचा पहिला घोट घेतो त्या क्षणी काय प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. मन शांत आहे, चित्त शांत आहे, बुद्धी शांत आहे, अहंकार सुद्धा शांत आहे. आणि अशा चारीच्या चारी शांत झालेल्या अवस्थेमध्ये मी जेव्हा चहाचा पहिला घोट घेतो तेव्हा मला चहाचं काय मिळतं. आता हे चहाचं आहे काही चार शांत झाले म्हणून मिळणार आहे. आता ह्याचा विचार करायचा. ही चार ज्या अर्थी शांत झाली तर चहाच्या निमित्ताने शांत झाली गोष्ट खरी आहे, पण चार शांत झाल्याशिवाय सुख मिळत नाही. जसं गाढ झोपेत काय होतं मग एकही विषय नाही, तरी गाढ झोपेत चारच्या चार शांत असल्यामुळे सुखाचा अनुभव येतो. तसं चहाच्या पहिल्या घोटाच्या निमित्ताने चारीच्या चारी शांत झाल्यामुळे आपल्याला सुखाचा अनुभव येतो. असा सुखाचा अनुभव आपल्याला आला तर तीन पद्धतीने येतो, प्रिय, मोद आणि प्रमोद. जास्त फार छान विचार करतो. प्रिय, चहाची आठवड झाली ना तर चहा प्रिय असतो. जेव्हा चहा मिळणार असं दिसलं सगळं ते मांडल्यानंतर तर त्याला चहा मोद असं म्हणतात. आणि प्रत्यक्ष चहाचा पहिला घोट घेतला तो प्रमोदाचा क्षण असतो. आणि जो प्रमोदाचा क्षण आहे तो आत्मसुखाचा क्षण असतो. फक्त निमित्त कसं झालं, चहाचं झालं. आता चहाच्या निमित्ताने मन बुद्धी चित्त अहंकार शांत झाल्यामुळे मला आत्मसुखाचा अनुभव आला. मला वाटलं हा अनुभव कोणाचा आहे, चहाचा आहे. असं सगळ्या विषयांच्या बाबतीत आपलं होतं. आणि हे जर आमच्या लक्षात आलं तर सुख नेमकं कुठे आहे ते आपल्याला कळतं. आता थोडा तर्काचा पाठबळ. आता साधा तर्क आहे की जर चहात सुख असतं तर तर्काची भाषाच अशी आहे तर जितका चहा जास्त तितकं सुख जास्त पाहिजे. तर्काने प्रत्येक गोष्ट आपण काय कन्व्हिन्स करून घ्यायची स्वतःला, नाना तऱ्हेने स्वतःला ते कन्व्हिन्स करून घ्यायचं. आणि स्वतःला कन्व्हिन्स करून घेतलं की मोटिवेशन होतं, तोपर्यंत मोटिवेशन होतच नाही. म्हणून चहात जर सुख असतं तर जितका जास्त चहा तितकं सुख जास्त पाहिजे. असं आहे का प्रत्यक्षात? फार तर पहिला घोट जे पहिल्या घोटात आहे ते दुसऱ्या घोटात नाही, पहिल्या कपात आहे ते दुसऱ्या कपात नाही. आणि 4-6 कपांची वेळ आली तर चहा म्हटलं तरी सुद्धा काहीतरी व्हायला लागेल वेळ वाकडं. याचा अर्थ असा होतो की चहात सुख आहे असा जो आमचा भ्रम आहे तो चहात सुख नाही. तर पहिल्या घोटाच्या निमित्ताने जेव्हा मन बुद्धी चित्त अहंकार शांत झालं त्याच वेळेला चहाच्या सुखाचा अनुभव आला असं आम्हाला वाटतं. वास्तविक अनुभव कोणा सुख कुठलं आहे, आत्मसुख आहे. आता काय होतं अनेक वेळेला अनेकांच्या असे मी घरी जातो, मी इकडचं काही सिंगापूरचं काय म्हणत नाही, तर ते शोकेस ठेवलेले असते असे हॉलमध्ये. त्या शोकेसमध्ये अतिशय कॉस्टली कपबशा मांडून ठेवलेल्या असतात, पूर्ण सुंदर कपबशा 4-5 हजार रुपये डझनाच्या वगैरे. आता मला जेव्हा चहा देतात ना तेव्हा त्यातली कपबशी कुणीच काढत नाही. आणि ह्याचं एक कारण आहे की ती कपबशी खाली समजा काढली आणि तो फुटली तर काय करायचं. त्यापेक्षा ती कपबशी चहा पिण्यासाठी नसतेच, कशासाठी असते, दाखवायसाठी असते. तेव्हा मला जेव्हा दुसरीच कपबशी आणून देतात त्याला ठोकळा कपबशी आपण म्हणतो, तेव्हा माझं लक्ष असतं त्या कपबशीकडे. त्या कपबशीकडे लक्ष राहिलं की मला ह्या चहा पिण्यातला रस आहे तो रस निघून जातो. आणि रस का निघून जातो, मन बुद्धी चित्त अहंकार कुठे अडकलंय,
त्या कब्बशीत अडकलाय. जी मी कब्बशी आधी पाहिलेली आहे त्या कब्बशीत ते अडकलेलं असतं आणि त्यामुळे समोर चहा आहे, कब्बशी आहे, सगळं आहे, तरी सुद्धा मन बुद्धी चित्त अहंकार तिकडे गुंतलेला असल्यामुळे शांत होत नाही. आणि शांत झालं नाही की चहा ढोसला जातो, प्यायला जात नाही. आता हे तर्क आहे ना सगळे, आणि हे सगळ्या तर्काने पाठबळ देऊन शेवटी ठरवायचं आहे काय की विषयात सुख नाही. का सुख मिळतं असं वाटतं आपल्याला की मन बुद्धी चित्त अहंकार शांत होतात. शांत झाल्यामुळे आत्मसुख अनुभवाला येतं, चहात सुख नसतं. हॉटेलमध्ये जातोय एखादा, खराब चहा, सगळं हॉटेल घाणेरडं असतं. तर हॉटेल घाणेरडं असल्यामुळे सगळं लक्ष असतं घाणीकडे. चहा कसा तरी काय करायचा असतो, ढोसायचा असतो. त्याच्याही पलीकडे आहे, आवडत्या व्यक्तीने जर चहा आणून दिला आणि नावडत्या व्यक्तीने आणून दिला तर चित्त कुठे राहील. मी व्यक्तीच्या भाषेत बोलतोय आता, नाही तर जुन्या काळच्या कथा होत्या, एक होता राजा आणि वगैरे वगैरे, सोडून द्या. आता भांडण झालं असलं समजा घरामध्ये आणि चहा आणून दिला तर चहा कसा लागेल. सगळ्यांच्या अनुभवाची गोष्ट आहे. तर चहा कसा लागेल, कारण तो चहा पिताना लक्ष त्या भांडणात असतं आणि भांडण असल्यामुळे तो चहा मन बुद्धी चित्त अहंकार शांत होणं शक्य नाही, कारण मन काय झालेलं असतं, गरम झालेलं असतं. चहापेक्षा ते जास्त गरम होतं आणि ते जेव्हा गरम होतं तर त्यात सुख मिळत नाही, पण ढोसायचं आणि जायचं. आता हा जो सगळा प्रकार आहे याच्यावरून आपल्याला एक गोष्ट अशी कळते की विषयात सुख आहे असा आपला जो भ्रम आहे तो भ्रम आपण जर मनातून काढून टाकला तर मग आपल्याला असं कळतं की विषयाच्या निमित्ताने आत्मसुखाचा अनुभव येतो आणि आत्मसुखाचा आलेला अनुभव आपल्याला विषयाकडून आला असं वाटतं. आणि जोपर्यंत तसं वाटत राहतंय तोपर्यंत आम्ही विषयाची मागे लागल्याशिवाय राहणार नाही. मग आता ज्यांना आत्मज्ञान झालेलं असतं त्यांना सुख मिळतच नाही का हो, त्यांनी चहा प्यावा की नाही, आता पुढचा प्रश्न येतो. ते खरं आहे, ते चहा घेतात, गोष्ट खरी आहे, पण त्यांना चहा घेता घेताच माहित असतं की त्यात जे सुख मिळतंय ते ह्याचं नाही, ते कुठलं आहे, ते आत्मस्थ सुख आहे. त्यामुळे मिळाला तर रामकृष्ण हरी, नाही मिळाला तरी रामकृष्ण हरी. त्या कब्बशीत दिला तर रामकृष्ण हरी, ह्या कब्बशीत दिला तरी रामकृष्ण हरी. कारण कुठूनही दिला तरी सुद्धा तो त्याचं नाहीच आहे सुख हे आपल्याला कळलेलं असतं. आणि त्याच्या परिस्थितीत तो जीवनमुक्त जेव्हा चहा पितो किंवा कोणत्या विषयाचा अनुभव घेतो त्याच्या त्याच्या प्रारब्धाप्रमाणे त्याला सुद्धा ती सुख मिळणार आहेत. पण तरी सुद्धा त्या विषयात त्यांना माहीत असतं ते सुख त्याचं नाही. आणि मग आनंदाची डोही, आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाची, अशा अखंड अवस्थेत ही मंडळी असतात. आणि ती अखंड अवस्थेत ज्या असतात त्या अवस्थेमध्ये आपण राहावं, सुखरूप व्हावं, सुखरूप होऊन सुखाने जगावं आणि सुखरूप होऊन सुखाने जगून सुखानेच शरीर आणि जग सोडून द्यावं अंडरलाईन आहे. आणि असं ज्यांना जमलं तो जिंकला आणि असं ज्याला जमलं नाही तरी किती अभ्यास केला असला तरी हारला. किती ऐकला आम्ही, किती अभ्यास केला, किती ग्रंथ वाचले, मोठी मोठी प्रचंड लायब्ररी आमच्याकडे आहे, याच्यात काही विशेष निर्माण होत नाही. यातून रिअलाइज किती झालंय, समजले किती, समजलेलं आपण अनुभवलं किती, यावरती सगळं अवलंबून राहतं. मग असा जो नचिकेत होता तो विचारी होता, जो शिष्य आहे तो विचारी आहे. म्हणून यमदेवाने जरी किती प्रलोभनं दाखवली की तुला हे सुख घे, तुला हे सुख घे, सगळ्या विषयातली सुख यमदेवानी नचिकेतासमोर ठेवली, गुरुनी शिष्यासमोर ठेवली. पण प्रत्येक विषयातले सुख जे आहे त्याची पूर्ण कल्पना नचिकेतला असल्यामुळे तो म्हणाला ह्या सुखाची मला अजिबात अपेक्षा नाही. सुखाची अनेक प्रलोभनं आपल्याला ठाऊक आहेत, कितीतरी दाखवली. एक प्रलोभन आहे की तुला पाहिजे तेवढं राज्य मागून घे, विस्तीर्ण जमीन. दुसरं प्रलोभन आहे की तुला पाहिजे तेवढं आयुष्य मागून घे. नचिकेतने मजेदार उत्तर दिले. समजा मी 1000 वर्ष जगलो तर माझी मुलं, नातवंड, पंतवंड सगळी जाणार. आता सगळी गेल्यानंतर प्रत्येकाचं श्राद्ध करता करता वर्षाचे 365 दिवस संपतील. आता त्या काळच्या पद्धतीप्रमाणे की आता नातवंड आहेत, पंतवंड आहेत, मुलं बाळा आहेत, सगळी गेली तर 365 काय कितीतरी हजाराने हे जातील मंडळी आणि त्यांचं श्राद्ध कोणाला करावं लागेल, रोज मला करावं लागेल. आता त्यातच माझं आयुष्य निघून जाईल, मग श्राद्ध करून आयुष्य घालवण्यात काय मजा आहे. आता हा जो विचार आहे, हा विचार आम्हाला जर समजून घेता आला तर ठीक आहे. म्हणून आयुष्य फार असण्यातही मजा नाही आहे, सुखाचे विषय भरपूर असण्यात सुद्धा मजा नाही आहे. अनुभव सांगतो ना, माझा नाही, अंबानी बंधूंचा अनुभव आहे. तुम्हाला सगळ्यांनाच माहीत असलेली गोष्ट आहे की दोघा बंधूंकडे अब्जावधी रुपये आहेत, अब्जावधी रुपये. पण अब्जावधी रुपये असून सुद्धा दोघांचा जेव्हा संघर्ष झाला तर संघर्ष म्हणजे संपत्तीचा उपयोग काय असतो, सुखाची साधनं घेता येतात.
आमची सर्वांची समजूत अशी, जितकी सुखाची साधनं जास्त तितकं सुख जास्त, अशी सगळ्यांची समजूत असते. आणि ही समजूत पूर्ण खोटी आहे हे अंबानी बंधूंच्या उदाहरण कळतं आपल्याला, की त्यांच्यात ईर्ष्या निर्माण झाली, स्पर्धा निर्माण झाली, द्वेष निर्माण झाले, मत्सर निर्माण झाले, सत्तेविषयी संघर्ष निर्माण झाला. सगळ्या गोष्टीत, प्रत्येक गोष्टीत संघर्ष आहे. सत्ता, संपत्ती, यश, कीर्ती आणि प्रतिष्ठा, प्रत्येक गोष्टीत संघर्ष आहे. आणि असा संघर्ष निर्माण झाल्यानंतर त्या दोघांची जी भांडणं झाली, त्यात वर्ष 2 वर्ष तरी अगोदर तयारी चालू असेल ना. हे ज्या स्फोट होण्यापूर्वी कितीतरी वर्ष अगोदर त्याची पूर्वतयारी झालेली असणार आहे. त्यावेळी तो सुखी असतील का होते? दोन्ही बंधू सुखी असतील का? आता हा जो प्रश्न आहे ना, हा प्रश्न विचारल्यानंतर आपल्याला कळलं की संपत्तीत सुख आहे एका हाती, पण बरोबर आहे की दैनंदिन जे आपलं जीवन आहे ते दैनंदिन सुरळीत चालतं, व्यवस्थित चालतं, बरोबर आहे. पण जितकी सुखाची साधनं जास्त तितकं सुख जास्त, हे मात्र खोटं आहे. त्यावर परमार्थशास्त्र आधारलेले संबंध या शास्त्राचा अभ्यास आणि सगळी साधनं जी आहेत ती ह्याच बेसवर आधारलेली आहेत की विषयात सुख नाही. आणि ते कुठे आहे? माझ्याच जवळ आहे. आणि माझ्याजवळ नाही, मीच सुखरूप आहे. असं आहे. सुख माझ्याजवळ असणं हा एक शब्दप्रयोग वेगळा आहे, आणि सुख मी असणं हा शब्दप्रयोग वेगळा आहे. जेव्हा माझ्या जवळ आहे असं मी म्हणतो तर ते माझ्यापासून थोडंच तरी कसं आहे मग? लांब आहे. आता चष्मा माझ्याजवळ आहे म्हणजे खिशात आहे, तर चष्मा माझ्यापासून नक्कीच लांब आहे. तसं सुख माझ्याजवळ आहे असं जेव्हा मी म्हणतो तेव्हा सुख वेगळं आहे आणि मी वेगळा आहे असा अर्थ होतो. तसं नाही. वेदांत शास्त्र सांगतं मी सुखरूप आहे. सुख म्हणजे मी म्हणजे सुख. याला सुखरूपता असं म्हणतात. आणि सुखरूपता जिथे असते ते सुखासाठी 10 दिशा फिरण्याची खटपट सगळीची सगळी आपोआप थांबून जाते. आणि अशी थांबली की तो निवून जातो, शांत होतो, तृप्त होतो. आणि असं शांती, तृप्ती, निर्भयता या ज्या सगळ्या गोष्टी आहेत या तुमच्या आमच्या जीवनात अत्यंत कठीण असतात. शांती, तृप्ती, निर्भयता आमच्या कोणाजवळ आहे? निरपेक्ष शांती, निरपेक्ष तृप्ती, निरपेक्ष समाधान, निरपेक्ष सुख. आता निरपेक्ष शब्दाचा अर्थ जे कशावरही अवलंबून नाही त्याला निरपेक्ष म्हणतात. आम्ही शांत असतो, सगळं मनासारखं होतंय तोपर्यंत. जरा मनाविरुद्ध झालं की आपण अशांत होऊन जातो. आणि मनाविरुद्ध होत राहणं हा आता जीवनाचं स्वरूपच आहे. आणि जितक्या वेळा मनाविरुद्ध गोष्टी होती तितक्या वेळा मी अशांत झालो समजायला हरकत नाही मी परमार्थाचा अजिबात अभ्यास केलेला नाही. जिथे अशांती आली तिथे परमार्थाचा पराभव आहे. जिथे दुःख आलं तिथे परमार्थाचा पराभव आहे. जिथे अतृप्ती आहे तिथे परमार्थाचा पराभव आहे. आता असा आम्ही बरोबर ताळा घातला तर मग मी परमार्थ माझा बरोबर जमलाय की नाही हे आपल्यालाच कळतं. दुसऱ्या कोणाची साक्ष करायची गरज नाही. ज्या क्षणी दुःखाचा अनुभव आला त्या क्षणी समजायचं परमार्थ आपला बिघडलेला आहे. म्हणजे आणखीन आपल्याला जे साधनं ज्या म्हणतात ते करायला पाहिजे. आता मी चौथा एक विषय मांडला होता की ह्याच तत्वज्ञानावर सगळी साधनं आधारलेली आहेत. आता आपण जो विचार मांडला सगळी साधनं त्याच्यावर आधारलेली आहेत. आता गीतेचा अभ्यासानं माहिती आहे मय्येव मन आदत्स्व मयि बुद्धिम निवेशे. भगवद्गीतेत एक्झॅक्टली हे सांगितलंय की तू मन हे मीची करी माझ्या भजनी प्रेम धरी. याचा अर्थ मनात तुझं मन जे आहे हे माझ्या स्वरूपात विलीन करून टाक. म्हणजे तू मन माझ्या निमित्ताने शांत कर, माझ्यात शांत कर. ज्यावेळी तुझं मन शांत होईल माझ्या निमित्ताने म्हणजे श्रीकृष्णाच्या निमित्ताने त्यावेळी आपोआपच आतमध्ये सुख प्रकट होईल. तुझी बुद्धी जी आहे ती बुद्धी माझ्या ठिकाणी तू शांत कर. तुझी बुद्धी जर माझ्या ठिकाणी शांत झाली तर आपोआपच आतलं सुख आहे ते प्रकट होईल. मय्येव मन आदत्स्व मयि बुद्धी निवेशय निवसस्यसी मय्येव. म्हणजे तू माझ्या स्वरूपामध्येच येऊन मिळशील म्हणजे काय होशील? सुखरूप होशील, शांत होशील, तृप्त होशील, निर्भय होशील. नेहमी श्रीकृष्णाचं स्वरूप ह्या शब्दाचा हे अर्थ आहे तर स्पेसिफिक श्रीकृष्णाचं स्वरूप शब्दाचा हा अर्थ आहे. शांत हे श्रीकृष्णाचं स्वरूप आहे. तृप्त, शांत, निर्भय हे सगळं श्रीकृष्ण स्वरूप आहे. आनंद आपण ऐकलंय आनंदाचा कंद हरिया देवकी नंदन पाहिला. आता आनंदाचा कंद शब्दाचा आनंदाचा गड्डा असा अर्थ होतो. आणि आनंदाचा गड्डा शब्दाचा अर्थ आनंद हेच त्याचं स्वरूप आहे की आनंद हे स्वरूप असल्यामुळे जिथे दुःखाचा स्पर्श येईल नाही असं जे ठीक आहे परिस्थिती आहे अशी जी स्थिती आहे त्या स्थितीला आनंदाचा कंद असं म्हणतात. आणि असं जे काही सुख आहे त्या सुखाविषयी जो प्रश्न आहे म्हणजे आत्माविषयी प्रश्न आहे त्या आत्माविषयी नचिकेताने शिष्याने गुरुकडे प्रश्नाचा आग्रह धरला. आणि हेच मला पाहिजे, मला दुसरं काहीही नको. एकही गोष्ट तू कितीही जरी प्रलोभनं दाखवलीस त्यातली एकही गोष्ट मी स्वीकारणार नाही. याचं कारण आहे मला त्यांचं स्वरूप ठाऊक आहे. इथे म्हटलंय स्वभावा मर्तस्य दंत कहतात सर्वेंद्रियाणाम जयंते ते हा. आता हे जो 26वा मंत्र आहे त्यामध्ये हा म्हटलंय स्वभावा मर्तस्य. स्वभावा शब्दाचा अर्थ की
जे विषय आहेत आपले ते विषय असतील नसतील अशा स्वरूपाचे आहेत, असतील किंवा नसतील अशा स्वरूपाचे आहेत, अनुकूल असतील किंवा प्रतिकूल असतील अशा स्वरूपाचे आहेत. आणि अनुकूल आणि सुख, प्रतिकूल आणि दुःख असं जे सारखं चालू राहिलं जीवनभर तर द्वंद्वमय जीवन आहे. जे द्वंद्वमय जीवन असतं तिथे सुख नसतं, सुखरूपता नसते. द्वंद्वातीतम, आपण गुरूंचं वर्णन काय करतो, सगळं आमच्यासमोर असतं. द्वंद्वातीतम गगन सदृशम तत्वमस्य आदिलक्षम एकम नित्यम विमलवचलम असं सगळं म्हणायचं असतं. हे खूप आहे आमच्यामध्ये. असं काही म्हणत राहायचं, काहीतरी करत राहायचं आणि त्यातलं काही समजून घ्यायचं नाही. हे जबाबदारीने एकही गोष्ट पार पाडायची नाही. आता श्रीगुरु जर माझे असे असतील आणि मी जर त्यांचा शिष्य असेल तर मी हळूहळू त्यांच्यासारखं व्हायला हवं का नको. आता तिथेच तर प्रश्न आहे. गुरु शिष्यांचा जो संबंध आहे, गुरु शिष्यांचा नाता आहे, त्या नात्यामध्ये श्रीगुरु जसे आहेत तसं तसं शिष्याने होणं ही शिष्याची जबाबदारी आहे आणि श्रीगुरूंची सुद्धा जबाबदारी आहे. उभय पक्षी जबाबदारी पार पाडली तर काम होतं, एक तर्फी जबाबदारी पार पाडून ते काही काम होत नाही. म्हणून मी जेव्हा द्वंद्वातीत श्रीगुरु आहेत असं म्हणतो आणि मी जर त्यांचा शिष्य असेल तर मी कसा पाहिजे, मग मी हळूहळू द्वंद्वातीत झालं पाहिजे. द्वंद्वातीतम गगन सदृशम तत्वमस्यादिलक्षम एकम नित्यम विमलवचलम सर्वदी साक्षीभूतम. आता हे सगळंच्या सगळं पाठ असतं आमचं. श्रीगुरु तसे असतं ते आपलं ठाऊक असतं, मी त्यांचा शिष्य आहे आपलं ठाऊक असतं. पण आमचं गुरु शिष्याचं नातं गुरुपौर्णिमेला पाकिट देण्यापुरतं मर्यादित राहतं. सगळे या क्षेत्रात मोठे मोठे पंचायत हो. दरवर्षी आम्हाला तुम्ही काय तर आम्ही तुम्हाला देतो, हे देतो, ते देतो. आता आमचं काम, आमची जबाबदारी संपलेली आहे. अशा पद्धतीने जेव्हा गुरु शिष्याचं नातं विकसित होतं, डेव्हलप होतं, त्यातून काही निर्माण होत नाही. आणि हे जे नातं इथे आपल्या समोर असलेलं ते त्याचा आपला विचार न वित्तेनं तर्पण यो मनुष्य. कितीही संपत्ती असली तरी माणसाचं समाधान होणार नाही. का बरं असं? याचं एकच कारण आहे, जितकी संपत्ती जास्त तितकी सुखाची साधनं जास्त. शेवटी पाप करतो मनुष्य कशासाठी? सुखासाठी. पुण्य करतो कशासाठी? दोन्ही गोष्टी मजेशीर आहेत ना. पापी मनुष्य पाप करतो ते सुखासाठीच करतो. चोर आहे, तो चोरी करून पैसे काढतो. कशासाठी पैसे? सुखाची साधनं पाहिजेत. आता ह्याचा विचार केला तर सुख हे सर्वांचं कायमचं ध्येय आहे असं लक्षात येईल. अखंड आपलं ते जीवनाचं सुखाणू आहे, ते सुखाणू सुखाच्या दिशेने अखंड चाललेलं असतं. पण सुख असतं एकीकडे आणि आम्ही शोधतो भलतीकडे. आणि इथेच एक पंचायत आहे आमची. आणि शेवटपर्यंत मग त्या सुखाचा शोध काही लागत नाही. आणि तो सुखाचा शोध लागला नाही की अतृप्त स्थितीमध्ये शेवटपर्यंत अतृप्त राहतो, शेवटपर्यंत अशांत राहतो. आणि शेवटपर्यंत अतृप्त आणि अशांत राहिला की मग पुनरपी जे पुढचं जे आहे त्या पुढची गाडी लागते. न वित्तन तर्पण मनुष्य लप्स्याम हे वित्त मद्राक्ष चेतवा जीविष्यामो यावे वगैरे वगैरे आपण या प्रलोभनांचा विचार केला. आता यमदेव त्याला उत्तर द्यायला सुरुवात करतात. अन्यत श्रेयो, श्रेय वेगळा आहे आणि प्रेय वेगळा आहे. दोन शब्द आपल्या समोर आले, श्रेय आणि प्रिय. दुसरी वल्ली आहे. आता श्रेय शब्दाचा अर्थ व्यावहारिक जो आपले वैभव असतं त्याला श्रेय म्हणतात आणि पारमार्थिक वैभवाला उलट झालं. व्यावहारिक वैभवाला प्रेय असं म्हणतात आणि पारमार्थिक वैभवाला श्रेय म्हणतात. आम्ही व्यावहारिक मंडळी नेमकं उलट. काय श्रेयस्कर आहे बघा, शब्द पण मोठे मजेदार आहे. मेडिसिनला जाणं श्रेयस्कर का इंजिनिअरिंगला जाणं श्रेयस्कर? हे दोन्ही श्रेयस्कर नाही, दोन्ही प्रेयस्करच आहे. प्रेयस्कर शब्दाचा अर्थ त्याने पारमार्थिक वैभव मिळणार नाहीये, प्रापंचिक वैभव मिळणार आहे. आणि प्रापंचिक वैभव मिळवणं हे सगळ्या संतांना आणि शास्त्राला एकदम मंजूर आहे. आता परवा मी तो विचार मांडला होता, दारिद्र्याचा आणि श्रीमंतीचा परमार्थाशी काडी इतका संबंध नाही. जसं प्रारब्ध असेल त्या प्रमाणात आपल्याला जे मिळायचं ते मिळत जातं. असं मिळालं तरी प्रारब्धाने, तसं मिळालं तरी प्रारब्धाने. दोन्ही पद्धतीने प्रारब्ध काम करत असतं. प्रारब्धाची जोडे धन, प्रारब्धाची जोडे मान असं तुकाराम महाराज सांगतात आपल्याला. याचा अर्थ कोणतीही स्थिती जरी असली, अत्यंत श्रीमंत स्थिती असली तरी सुद्धा आणि अत्यंत दारिद्र्य असलं तरी सुद्धा त्या दोन गोष्टीचा आत्मसुखाशी तिळमात्र संबंध नाही. हे आत्मचे लक्षात असेल तर दोन्हीने काही बिघडत नाही किंवा दोन्हीची आपल्याला मदतही होत नाही, दोन्हीने काही बिघडतही नाही. कारण ते इररिलेव्हंटच आहे. कशाच्या दृष्टीने? आत्मसुखाच्या दृष्टीने या दोन्ही गोष्टी इररिलेव्हंट आहेत. आणि असं इररिलेव्हंट असल्यामुळे त्याचा फारसा विचार करण्याची आवश्यकता नाही. आणि तो विचार नाही केला किंवा आपल्याला जे नेमकं केलं पाहिजे ते आपल्याला करता येतं कोणत्याही स्थितीत. श्रीमंत असलो तरी करता येतं, गरीब असलो तरी करता येतो, दोन्ही बाजूला. श्रेय आणि प्रेय प्रत्येक माणसासमोर या दोन्ही गोष्टी जीवनामध्ये येतातच.
जे श्रेय असतं तेही आपल्यासमोर येतं, जे प्रेय असतं तेही आपल्यासमोर येतं. प्रेय तर रोजच समोर येतं निर्णया कारणाने. प्रेय म्हणजे व्यावहारिक हिताच्या ज्या गोष्टी असतात त्या सारख्या समोर येतात आणि त्यासमोर मोटिवेशन सुद्धा भरपूर असतं. फारसं समोर नाही आलं तरी सुद्धा आतून मनुष्य मोटिवेट झालेला असतो प्रेयाच्या संदर्भामध्ये. सत्ता पाहिजे, संपत्ती पाहिजे, यश पाहिजे, कीर्ती पाहिजे, प्रतिष्ठा पाहिजे, हे सगळं हवं असतं. पण श्रेय जे आहे ते समोर जरी आलं तरी त्याचा पाठपुरावा करावा असा वाटत नाही. आता आपल्या संस्कृतीमध्ये श्रेयस्कर गोष्टी समोर यायची सारखी व्यवस्था आहे. खेड्यामध्ये सुद्धा कुठे पुराण चालतं, कुठे कीर्तन चालतं, प्रवचन चालतं, निराळे उत्सव चालतात. घरामध्ये सुद्धा निराळ्या प्रकारचे अनेक प्रकारचे विधी चाललेले असतात. हे सगळं श्रेयाच्या संदर्भातल्या गोष्टी आहेत. पुराणिक सांगत असतो, पुराण सांगतो, त्यात श्रेयाचं कुठेतरी स्पर्श असतो. कीर्तनकार कीर्तन सांगतो, स्पर्श असतो. प्रवचनकार प्रवचन करतो, ते श्रेयाचा स्पर्श असतो. अनेक विधी घरामध्ये चालतात निराळ्या प्रकारचे. तिथे धर्मेच्या, अर्थेच्या, कामेचे, मोक्षे नातीच्या रामी सगळ्यांनी आम्ही प्रतिज्ञा केली. त्यावेळेला भटजीने जेव्हा लग्न लावलं तेव्हा तेवढं म्हटलंय धर्मेचं, अर्थेचं, कामेचं, मोक्षाचा संदर्भ त्या भटजीच्या ह्याच्यात असतो. पण तो भटजीलाही कळत नाही, आम्हालाही कळत नाही. तर चारीची जबाबदारी आपल्यावरती आहे. हा संस्कार त्याच वेळेला आपल्यावर झालेला असतो. मोंजी बंधनामध्ये संस्कार झालेला असतो ज्ञानाचा. लग्नामध्ये सुद्धा हा चौथा एक पुरुषार्थ आहे हे लक्षात ठेवा अशी सूचना भटजी आपल्याला देत असतात. पण तरी सुद्धा ते म्हणजे मला सांगायचं एवढंच की श्रेयाची आपल्या जीवनात व्यवस्था आहे. समोर येईल ते अशी व्यवस्था आहे आणि प्रेय सुद्धा समोर येईल अशी व्यवस्था आहे. मनुष्य काय करतो, त्याला प्रेय जे आहे त्या प्रेयाचंच निश्चित स्पष्ट दिसणारी काय गोष्ट आहे. जितके सुखाची साधनं जास्त तितकं सुख जास्त असा भ्रम निदान सुरुवातीला असतो. स्पष्ट कळतं की हे माझ्याकडे आहे म्हणून मला बरं आहे, हे आहे म्हणून बरं आहे, सत्ता आहे, संपत्ती आहे, यश आहे, कीर्ती आहे, प्रतिष्ठा आहे. मी सारख्या 5 गोष्टी सांगतोय. याचं कारण आहे ह्या 5 गोष्टीचा फार जबरदस्त पकडा आपल्यावरती असतो. कारण पहिल्या ज्या गोष्टी आहेत ना, शब्द, स्पर्श, रूप, रसगंध, ह्याचा एवढा पकडा नसतो. कारण एवढा पुष्कळ आपल्याजवळ असतात साधनं. पण त्या प्रत्येकामध्ये द्वंद्व आहे. शब्द, स्तुती हा शब्द आहे, निंदा हा शब्द आहे. स्तुती केली की बरं वाटतं, निंदा केली की वाईट वाटतं. म्हणजे प्रत्येक विषयात द्वंद्व आहे. आणि श्रीगुरु कसे असतात, द्वंद्वातीत असतात. कोणी वंदा, कोणी निंदा, अमुचा स्वहिताचा धंदा. ह्याचा अर्थ आहे की शब्द या विषयाचे ते पलीकडे गेलेले असतात. मुद्दा तोच आहे. शब्द हा विषय त्रासदायक नाही आहे. त्यात गुरफुटून राहणं, त्यात अडकून राहणं आणि त्यात सुख आहे असं वाटणं ह्यात गडबड आहे. शब्दात सुख आहे असं वाटणं ह्यात गडबड आहे. कारण स्तुती केली की बरं वाटतंय आणि निंदा केली की दुःख होत आहे. सर्वांच्या अनुभवाची गोष्ट आहे. तोंडावर कोणी निंदा करत नाही, पण पाठीमागून निंदा केलेली दुसऱ्याकडून ऐकायला मिळते. अरे तो तुझ्याविषयी असं म्हणत होता, आता तो तुझ्याविषयी असं म्हणत होता की तो नसला जरी सुद्धा तरी आतमध्ये काहीतरी होते गडबड, एवढी गोष्ट करी. पण संतांना अशी कधीच गडबड होत नाही. कारण कोणी वंदा, कोणी निंदा. ते आमचं जे हित कशात आहे, आमचा आनंद आम्ही कमवलेला आहे. त्यामुळे आमचा आनंद जो आहे तो त्या शब्दावरती अवलंबून नाही, म्हणून स्तुतीवर अवलंबून नाही आणि निंदेवर अवलंबून नाही. असं जेव्हा होतं स्पर्श, रूप, रस, गंध असे 5 शब्द आहे ज्याला विषय म्हणतात ते आहेत. आणि 5ही विषयात द्वंद्व समोर येणारच आहे. जेव्हा सुंदर एखादी गोष्ट दिसते तेव्हा कुरूप दिसणारच आहे. एखादा सुगंध येतो तेव्हा कुठून तरी दुर्गंध येणारच आहे. तर आपण संबंध आपलं जीवन द्वंद्वमय असतं. भारतात बाहेर जाऊन बघा, रस्त्यात पडल्याबरोबर गटारीचा सुगंध ह्याला, उकिरड्याचा सुगंध ह्याला राहत नाही. तुमची इच्छा असं वगैरे नसो तो येणारच आहे. देवळात गेलो की उद्बत्तीचा सुगंध येणारच आहे. आता द्वंद्वमय ह्याला म्हणतात द्वंद्वमय जीवन. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. कुठेतरी गेलो की एखादा पदार्थ आवडणार आहे, एखादा पदार्थ नाही आवडणार आहे. आता ह्या पद्धतीने 5ही विषयात द्वंद्व आहे. तसं सत्ता, संपत्ती, यश, कीर्ती, प्रतिष्ठा द्वंद्व आहे. सत्तेविषयीच बोलण्याने एक मुद्दा. कारण फार महत्वाची गोष्ट आहे मोटिवेट होणं. तो पण सत्य सुख आहे असं वाटतं तोपर्यंत मी सत्तेच्या मागे लागणार. सत्तेच्या मागे लागलो की साधनाच्या मागे लागणार नाही. साधनाच्या मागे लागलो नाही की आत्मसुखाचा अनुभव येणार नाही. आणि सत्तेशिवाय तर आपल्याला, ज्यांना बाहेरची फारशी सत्ता नसते त्यांना उंबऱ्याच्या आतली सत्ता सोडावीशी वाटत नाही. फार सटल गोष्टी असतात. उंबऱ्याच्या आतली म्हणजे घरातली, आणि घरातली म्हणजे एकही गोष्ट मला सांगितल्याशिवाय
होता कामा नाही. घरात काय चाललंय मला समजलंच पाहिजे. आता हे जे आहे हे उंबऱ्याच्या आतली सत्ता असते. विशेषतः रिटायर झालेल्या लोकांना, जेव्हा बाहेरचे लोक विचारनसे होतात तेव्हा घरातल्या लोकांनी फार विचारावं असं वाटतं. आणि हे कारण आतली सत्ता जी असते, सत्ता सोडेविषयीच वाटत नाही. कुठली कळलं अगदी बारीक कळून अगदी क्षुल्लक सत्ता आहे. कुटुंब प्रमुख आपण बोललो. आता ही जी सत्ता आहे ती सत्ता नाही सोडाविषयी वाटत. माझी फजिती सांगतोय का कुटुंब प्रमुखाची काय झाली ती. असं आहे, वक्त्याने आपली फजिती सांगितली की श्रोत्याला वाटतं आपल्यासारखंच आहे, त्यामुळे जवळीक निर्माण व्हायला मदत होऊन जाते. आता काही काही गोष्टी अशा असतात. आता माझ्याकडे माझी पत्नी घरी भजी करत होती. त्या भजीच ना हा गावन आता माझी बहीण तिथे हजर होती. आता पहिला घावन घातला माझ्या पत्नीने, तो मला वाढला. आणि मलाही बरं वाटलं, कुटुंब प्रमुख असल्यामुळे पहिला गावन कोणाला घातला पाहिजे, मलाच घातलं पाहिजे. माझ्या बहिणीने विचारलं मला, ही म्हणे तुला सारखा पहिला गावन घालते का रे. म्हटलं घालणारच, मी कुटुंब प्रमुख आहे. ते म्हणे दादा तुला काही कळत नाही. का कळत नाही, तिखट मीठ कळलेलं नसतं, नीट तवा तापलेला नसतो. तो पहिला घावन घावन या स्वरूपात कधीच बाहेर येत नाही, गोळा या स्वरूपात येतो. आणि तू तुला घालते कसला कुटुंब प्रमुख म्हणे, तू रेशन कार्डावरचा कुटुंब प्रमुख आहे. आता अशा पद्धतीने हे जे काही घरातली सत्ता आहे, एवढीशी क्षुल्लक सत्ता, ती सुद्धा सोडाविषयी वाटत नाही. आणि मग बाहेरच्या अनेक सत्ता असतात, त्या सत्तेत सुख आहे असं वाटलं की आपला सगळा घोटाळा झाला. सत्तेचं एक पद असं असतं की तो पद घेण्यासाठी पाठीमागे शेकडो लोक हजर असतात. पंतप्रधान पद, मुख्यमंत्री पद, आता त्या पदासाठी पाठीमागे रांग असते शेकडो लोकांची. पण ब्रह्मपद नावाचं एक पद असं आहे की ज्या पदावर पाठीमागे अजिबात रांग नसते, कुणीच तिथे पदावर उभं नसतं. तुम्ही गेला की लगेच तुम्हाला चान्स आहे, कारण तिथे कोणी नसतंच. आणि ज्या पदावर एकटा माणूस एका वेळा बसू शकतो त्या पदावर जाण्यासाठी हजारो लोकांची रांग आहे. आणि जिथे हजारो लोक बसले तरी बिघडत नाही, अशा पदासाठी एकही रांगेत माणूस उभा नाही. आता ही जी काही हे आहे याचं एकच कारण आहे की ते जे पद आहे, ज्याला आपण ब्रह्मपद म्हणतो, आत्मपद म्हणतो, म्हणजे आनंदपद. आता आपण हे कायम लक्षात ठेवायचं. ब्रह्म शब्दाचा अर्थच मुळे शांत, जिथे शांती असते तिथे ब्रह्म असतं, जिथे आनंद असतो तिथे ब्रह्म असतं, जिथे तृप्ती असते तिथे आनंद असतो, जिथे निर्भयता असते तिथे ब्रह्म असतं. हे जर आम्ही लक्षात घेतलं तर ब्रह्म या शब्दाविषयी आमच्या मनात जे एक काय आहे कोणास ठाऊक असं जे एक मत आहे, आणि त्यातून एक शब्द तयार झालाय ब्रह्म घोटाळा. एखादी गोष्ट समजनाशी झाली की आम्ही म्हणतो हा सगळा काय दिसतो, ब्रह्मघोटाळा दिसतो. ब्रह्मघोटाळा दिसतो शब्द एकच कारण आहे, जे शांती आहे ना तिथेच ब्रह्म आहे. कारण शांती म्हणजेच ब्रह्म, आनंद आहे तेच ब्रह्म, तृप्ती आहे तेच ब्रह्म, निर्भयता आहे तेच ब्रह्म. या चारीहून ब्रह्म अजिबात वेगळं नाही. हे आपल्या नेहमी लक्षात आलं तर ब्रह्म शब्दाने बिचकण्याचं दचकण्याचं अजिबात कारण नाही. शांती ब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात. शांती ब्रह्म, शांती हेच त्यांचं स्वरूप आहे. म्हणजे ते शांती असते तिथे सुख असतं. अशांतस्य कुतो सुखम असा गीता प्रश्न विचारते. मी अशांत आहे मी सुखी आहे, दोन वाक्य शेजारी ठेवली तर कशी होतील. मी भयभीत आहे मी सुखात आहे, हे कसं शक्य आहे. या संबंधी असा आम्ही विचार केला तर नेमकं ब्रह्म शब्दाचा नेमका अर्थ काय होता आपल्याला कळतं. आणि जिथे आनंद आहे तिथे ब्रह्म आहे, जिथे शांती आहे तिथे ब्रह्म आहे, जिथे ईर्ष्या नाही, स्पर्धा नाही, तुलना नाही, तिथे ब्रह्म आहे. आणि तुलनेशिवाय तर तुमचं आमचं चालत नाही. एक साधक या नात्याने एक वर्माची गोष्ट सांगून ठेवतो. जगातल्या कुठल्याही स्पर्धेत आपण उभं नसणं हे साधकाचं लक्षण आहे. जर साधक असेल तर जगातल्या कुठल्याही स्पर्धेमध्ये तो उभा नसेल. आता परवा तो विषय झाला, कोणाला असं वाटतं की आम्ही स्पर्धेत नसलो तर आमची प्रगती होणार नाही. असं नाहीये. तुम्ही तुमचं काम सुंदर करायचं, उत्कृष्ट काम करायचं. ते काम उत्कृष्ट करत असताना जगाला असं वाटेल स्पर्धेत आहे म्हणून, जगाला वाटू दे, पण मी मात्र स्पर्धेत असता कामा नये. कारण स्पर्धेत असलं तर लक्ष कोणाकडे असतं, जो आपल्या पुढे आहे त्याच्याकडे लक्ष असतं, आणि आपला मागवून तो पुढे जातोय काय इकडे लक्ष असतं. आता दोन्हीकडे लक्ष असताना आपलं मन स्वस्थ असेल का हो, का अस्वस्थ असेल. साधे अत्यंत सोपा आहे विचार करायला. जो पण स्पर्धेमध्ये मी आहे तो पण मन अस्वस्थ राहणार आहे. आणि जगाचा नियमच आहे, कोणीतरी आपल्या पुढे असणार आहे, कोणीतरी मागे असणार. हा जगाचाच नियम आहे. तो पुढे असणाऱ्यामुळे मी अस्वस्थ, मागे असणारा पुढे जाईल म्हणून अस्वस्थ, पुढच्या पुढे त्याचा जो पुढचा आहे त्याच्या पुढे जाण्यासाठी अस्वस्थ, आणि मागचा पुढे जाईल म्हणून अस्वस्थ. असं अस्वस्थ जीवन जर आमचं असेल तर अस्वस्थता मी आहे माझ्या ठिकाणी आणि मी सुखी आहे, हे जमेल का.
या पद्धतीने आम्ही विचार केला. बा अस्वस्थता कशामुळे आहे, तो काय पुढे जाऊन मिळणार आहे, जास्त काहीतरी मिळवणार आहे. काय मिळवणार आहे, सुखाचे विषय मिळवणार आहे. सुखाच्या विषयात सुख आहे का, आपला जर असा निर्णय असेल तर तो पुढे असला रामकृष्ण हरी, मागे असला तरी रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी एक फार मोठं ग्रेट लेव्हलर. आता लेव्हलर शब्दाचा अर्थ हा असा आहे ना, बरं रामकृष्ण हरी तसा आहे, बरं रामकृष्ण हरी असं असेल तर आपली जे आतून काय जे होत जातं ना, आपले जबरदस्त ऍक्शन रिॲक्शनचे खेळ चालतात, ते सगळ्याच्या सगळ्या ऍक्शन रिॲक्शनचे खेळ थांबून जातात आणि आतमध्ये तृप्तीचा शांतीचा अनुभव येतो. आणि एक्झॅक्टली हेच नचिकेत विचारतो यमदेवाला की असं जे तत्व आहे आत्मा नावाचं, ते तत्व मला तुम्ही बरोबर समजावून सांगा. अन्यथ श्रेयो. आता प्रेयस्कर काय आहे, सत्ता संपत्ती प्रेय आणि जीवनमुक्ती आनंद सुख शांती तृप्ती हे श्रेय आहे. आणि एकदा असा निवाडा झाला आतमध्ये कायमचा की हे श्रेयस्कर आहे आणि ते प्रेयस्कर आहे. जे प्रेयस्कर असतं ते आपल्या प्रारब्धावर अवलंबून असतं, श्रेयस्कर असतं ते कमवायचं असतं. आता ह्यात आणखीन एक आहे, तो मोक्ष आहे ना तो कमवायचा आहे आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी आम्ही आमचं काम करत राहायचंय. जे मिळायचं ते निश्चित मिळणार आहे, जे मिळायचं ते निश्चित मिळणार आहे. एखादी गोष्ट मिळत नसेल आणि आपला हक्क असेल तर तो भांडवून घेतला पाहिजे, हे बरोबर आहे. हक्क आहे माझा पण मिळत नाही तर भांडवून घेतला पाहिजे. पण भांडताना सुद्धा हे अवघड आहे की भांडताना शांत ठेवणं हे मोठं अवघड आहे. उदाहरण सांगतो एक. समजा माझ्या घरात चोरी झाली, तर चोरी झाल्यानंतर मी जेव्हा फिर्याद द्यायला येतो, खवळून जरी मी फिर्याद दिली आणि शांतपणे फिर्याद दिली तरी फरक पडत नाही. तिन्ही ठिकाणी माझ्या संतापाची नोंद नाही आहे. मजेशीर गोष्टी असतात, आम्ही थोडा विचार केला आपल्याला कळतं. मी जेव्हा चोरीची फिर्याद द्यायला जातो तर पोलीस हा फिर्याद करणारा किती संतापलेला होता किंवा किती अस्वस्थ होता त्याची नोंद घेत नाही. कोर्टात जेव्हा केस उभी राहते तेव्हा वकील सुद्धा आमचं आशील किती खवळलेलं होतं, किती अस्वस्थ होतं हे त्याच्या आर्ग्युमेंटमध्ये नसतं. आणि न्यायाधीश जेव्हा न्याय देतो तेव्हा न्याय देताना जो फिर्यादी आहे तो किती खवळलेला होता की अस्वस्थ होता त्याची नोंद नसते. आता तिन्ही ठिकाणी ज्याची नोंद नाही ते कशासाठी मग. आता एक आता हे का सांगतो मी तुम्हाला, असं व्यवहारातल्या प्रत्येक गोष्टीमध्ये अत्यंत शांतपणे तीच गोष्ट करायची जी व्यवहारात केली पाहिजे, पण अत्यंत शांतपणे करता येते आणि खवळूनही करता येते. खवळून केली तर आपला स्वास्थ्य बिघडलं, आपला आनंद मोडला. आणि आपला आनंद मोडणं, आपल्या आनंदाची फिकीर नसणं हेच तर बद्धाचं एक लक्षण आहे. स्वतःच्या आनंदात डिस्टर्बन्स होता कामा नये असा अजिबात आग्रह नसणं हे बद्धाचं लक्षण आहे. कारण तो कशाने बद्ध झालेला आहे, दुःखाने बद्ध झालेला आहे, द्वंद्वाने बद्ध झालेला आहे. या पद्धतीने वेदांतशास्त्र असा विचार आपला करतो. ते उभय दानार्थ पुरुषंसिलिता तयो श्रेय आददानस्य साधू. जो श्रेयस्कर असतो तो बरोबर आपल्या मार्गाने व्यवस्थित जातो आणि जो प्रेयसाचा पाठलाग करतो तो जिकडे जायचं, ज्या गतीला जायचं त्या गतीला तो जात राहतो. आता यासंबंधी एक विचार मांडला यमदेवानी. त्यासंबंधी मार्गदर्शन कोणाकडून घ्यावं. मग श्रेय आणि प्रेय या दोन्हीचा निवाडा झाल्यानंतर श्रेयासाठी मार्गदर्शन कोणाकडून घ्यावं इथे म्हटलंय अविद्यायाम अंतरे वर्तमानः, की काही जण खरोखर अविद्येमध्येच असतात, म्हणजे अज्ञानीच असतात, पण आव मात्र आणतात आपण विद्वान आहोत, आपण आव आणतात. आणि असे आव आणणाऱ्या माणसाकडे आपण जर गेलो तर तो जिकडे जातो तिकडेच तो आपल्याला घेऊन जाणार. आणि तो कुठे जाणार आहे, अविद्येत असल्यामुळे त्याला खरंच ज्ञान ज्याला म्हणतात ते खरं ज्ञान झालेलं नसल्यामुळे तो जसा अज्ञानाकडे जाणार तसाच तो आपल्यालाही त्याच्या पाठोपाठ अज्ञानाकडे घेऊन जाणार आहे. म्हणून जाताना ज्याच्याकडे हा विचार समजून घ्यायचा त्याची निवड सुद्धा अत्यंत काळजीपूर्वक काटेकोरपणे केली असावी. आणि ती सूचना देतात अविद्यायाम अंतरे वर्तमानः स्वयं धीराः पंडित मन्यमानाः, की स्वतःला पंडित समजणारे, स्वतःला मुक्त समजणारे, स्वतःला धन्य झालो आपण असे समजणारे असे जे कोणी असतात त्यांच्याकडे गेलं की ते ज्या गतीला जातात त्याच गतीला हा सुद्धा आपोआपच जातो. आणि म्हणून कोणाकडे जावं तर त्याचा तुमच्या आमच्या दृष्टीने एक साधा उपाय आहे. जे आमचे संत आहेत त्या संतांच्या पाठोपाठ जावं. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम रामदास ही जी मंडळी आहेत या मंडळींच्या पाठोपाठ जावं. आणि पाठोपाठ जावं शब्दाचा अर्थ त्यांच्या वाङ्मयाचा अभ्यास करून त्यांनी ज्या पद्धतीने आपल्याला साधना करायला सांगितली त्या पद्धतीने साधना करावी.
आणि ती साधना एका विशिष्ट टप्प्यावर आल्यानंतर आपल्याला पुढे जी गरज असेल, आपल्या ज्या गरजेनुसार ईश्वर आपल्या पुढची व्यवस्था केल्याशिवाय जात नाही. ते ईश्वराचं काम आहे की आपण आपला अभ्यास प्रामाणिकपणे करत राहायचं, त्यानुसार स्वतःला घडवत राहायचं, पूर्वतयारी करत राहायचं, अधिकार संपन्न होत राहायचं. आणि एक वेळ अशी येते की ईश्वर आपली पुढची व्यवस्था आपोआपच करून देतो आणि त्याने ती व्यवस्था करून दिली की निश्चंकपणे आपल्याला त्या व्यवस्थेच्या मागे जाता येतं. म्हणून घाईघाईने गर्दीने कुठेही काय घेऊ नये. इथे आपल्याला लगेच अनुग्रह घेतला, लगेच गुरूंचा शिष्य झाला अशा भानगडीत साधेकडे करू नये. जेव्हा ते ओघाने येतं असं सहज येऊन जातं आणि असं सहज आलं, ओघाने आलं तिथे विश्वासार्हता असते. आणि जिथे ओघाने येत नाही, सहज येत नाही, त्या ठिकाणी विश्वासार्हता नसते. आणि ती नसली की मग पुढे मग आपला गोंधळ होऊ शकतो आणि पुढेच आपल्या मनात द्वंद्व निर्माण होतं. खरंच इथे असेल का नसेल, मग आणखीन दुसरं काही शोधावं का, असं होऊन जातं. एका डॉक्टरचा गुण आला नाही की दुसऱ्या डॉक्टरांकडे देत असतं. तिकडे ठीक आहे, व्यवहारात चालतं ते, पण परमार्थात असं नाही चालत. आता हा आत्मा जो आहे हा अणियान अतर्क्यम अणुप्रमाणात. आता इथे आपल्यासमोर एक विषय आलाय 8वा. आत्मा हा अतर्क्य आहे, म्हणजे तर्काने तो जाणता येत नाही, म्हणजे दुसऱ्या भाषेत बुद्धीने तो समजत नाही. आता आणखी एक विधान करतो, एवढा विषय समजून घ्या की बुद्धीशिवाय आत्मा कळत नाही, पण बुद्धीला आत्मा कळत नाही. जरा गुंतागुंतीचं असं वाटतं खरं, आणि गुंतागुंतीचं वाटणं एकच कारण आहे की म्हणजे काय ते कळत नाही. ज्ञानाचे 2 भाग आहेत, एक परोक्ष आणि एक अपरोक्ष. परोक्ष शब्दाचा ते शब्दाने कळतं, ऐकून वाचून कळतं, त्याला परोक्ष म्हणतात. म्हणजे अनुभवाने कळतं त्याला अपरोक्ष म्हणतात. 2 शब्द आता लक्षात ठेवायचे. आता आपलं काय चाललंय, ज्ञान परोक्ष, वाचलेलं परोक्ष, ऐकलेलं परोक्ष, सांगितलेलं सुद्धा परोक्ष. सगळे सांगणारे अपरोक्ष ज्ञानी असतात असं नाही. असं आहे, भूगोल असतं की नाही, भूगोल, ते भूगोलाचे शिक्षक असतात, MA वगैरे झालेले. ते सगळे प्रदेशांची नावं विद्यार्थ्यांना शिकवतात. टंडराचा प्रदेश, सूचीपर्णी वृक्षाचा प्रदेश, आर्क्टिकचा प्रदेश, दक्षिण ध्रुव, उत्तर ध्रुव, हे सगळं शिकवतात. पण त्यांनी एक सुद्धा यातला प्रदेश बघितलेला नसतो, तरी ते शिकवतात. पास होणारे पासही होतात, कोणाला फर्स्ट क्लास मिळतो, कोणाला काही मिळतं. आता तो भूगोलासारखं इथे चालत नाही. जे शिकवायचं असतं ते त्यांनी स्वतः पाहिलेलं असलं पाहिजे. जे शिकवायचं असतं ते स्वतः पाहिलेलं असलं पाहिजे. आणि ज्यांनी पाहिलेलं आहे त्याच्याकडून शिकलं तर त्याचा परिणाम, आणि ज्यांनी पाहिलेलं नाही त्याच्याकडून शिकलं त्याचा परिणाम, या दोन्हीच्या परिणामात फार फरक पडतो. पण परोक्ष आणि अपरोक्ष, शब्दाने ऐकलेलं ते परोक्ष, अनुभव घेतलेलं ते अपरोक्ष. पण परोक्ष ज्ञानाशिवाय अपरोक्ष ज्ञान होत नाही. आणि परोक्ष ज्ञान म्हणजे शब्दाने कळायचं ज्ञान बुद्धीशिवाय समजत नाही. मग बुद्धीने हे सगळं समजावून घ्यावंच लागतं. जितके त्याचे बारकावे आहेत, जितके सटलिटीज आहेत, या सगळ्यातल्या हे सगळ्या सटलिटीज आपल्याला बुद्धीने समजावून घ्याव्या लागतात. पण एक वेळ अशी येते की ज्या ठिकाणी बुद्धीचं काम संपतं, तर्काचं हे काम संपतं, आणि बुद्धीचं तर्काचं काम संपलं की अतर्क्य. असं का? प्रत्येक प्रश्न आहे, आणि प्रश्नाचं उत्तर मिळालं तर समाधान आहे, नाही मिळालं तर आम्ही काय करणार, बागडणार. त्याचे शब्द खूप लक्षात ठेवा. बागडायचं असतं का खेळायचं असतं. आम्ही एकदा माझ्या मुलीला घेऊन गेलो होतो आईस्क्रीम खायला. माझ्या 2 मुलींना आम्ही दोघं. पलीकडच्या टेबलावर एक 9 वर्षाची मुलगी, तिचा एक 5 वर्षाचा भाऊ, आणखी एक 3 वर्षाचा भाऊ असे येऊन बसले होते. आमचं आईस्क्रीम अगोदर आलं. आमच्या टेबलावरचं आईस्क्रीम बघितल्यानंतर ते 4 वर्षाच्या मुलाला काही राहवलं नाही. तो आमच्या टेबलावर आला, माझ्या मुलीसमोरचं आईस्क्रीम काढून घेतलं आणि खायला सुरुवात केली. आम्हाला सगळ्यांनाच खूप बरं वाटलं, कौतुक वाटलं, अतिशय कौतुक वाटलं. आता मी तसं केलं तर चालेल का? ही गोष्ट सांगायचं एकच कारण आहे की ज्या वयात ज्या गोष्टी शोभतात त्या वयात त्या गोष्टी कराव्या, बरोबर आहे. पण जसं वय वाढेल तसं पुढच्या गोष्टी ज्या आहेत त्या न शोभणाऱ्या होता का नाहीत. त्या मुलाचं बिल सुद्धा आम्ही दिलं, इतकं कौतुक वाटलं कोकणस्थ असून. ठीक आहे, थांबूया. आता याचा अर्थ असा होतो की सुरुवातीला प्रत्येक गोष्टीचं कौतुक असतं, गोष्ट खरी आहे, पण नंतर नंतर त्याचं कौतुक संपलं पाहिजे. ते कौतुक राहता का नाही. पुढचे जे प्रगतीचे टप्पे आहेत ते सगळे प्रगतीचे टप्पे आपल्याला बरोबर आपल्या आवाक्यात आले पाहिजे, आणि ते आवाक्यात यायचे असतील तर मोटिवेशन झालं पाहिजे. हा शब्द आता हॉन्ट यू, इट इज गोइंग टू हॉन्ट यू ऑल द टाइम. आता त्याचं कारण आहे, असं का होतं, मोटिवेशन होतच नाही. तर खरं ज्याला म्हणतात मोटिवेशन ते होत नाही. मोटिवेशन झालं तर माणूस सोडतच नाही.
पण ते मोटिव्हेशन होईपर्यंत विचाराने मोटिव्हेशन होत राहतं. म्हणून परोक्ष ज्ञानाने हे कळतं. आणि परोक्ष ज्ञान झाल्यानंतर अपरोक्ष ज्ञानासाठीची पूर्वतयारी करावी लागते, जी साधना करावी लागते. ती साधना जेव्हा आपण करतो, पूर्वतयारी जेव्हा करतो, ज्याला आपण अधिकार म्हणतो, तो जेव्हा आपल्याला मिळतो त्या परोक्षाचं रूपांतर एक दिवस अचानक अपरोक्षात होऊन जातं. अचानक हे शब्द फार महत्वाचा आहे. एक दिवशी अचानक जे व्हायला पाहिजे ते होऊन जातं. केव्हा होतं हे कळत सुद्धा नाही, झालेलं सुद्धा कळत नाही. त्यामुळे झालेल्याची तारीख नसते, मुहूर्त नसतो. त्याचा अमुक दिवशी अमुक वेळेला मी मुक्त झालो असं जर कोणी सांगत असेल तर समजावं हा मुळीच मुक्त झालेला नाही. कारण मी मुक्त झालो असं सांगताच येत नाही. आता फार अडचणी फार आहेत. आणि इतक्या सगळ्या अडचणींची आपल्याला कल्पना असेल तर बरोबर तारेवरची कसरत इथे आहेच पुढे. क्षुरस्थ धारा, एखादी वस्त्राची धार जशी अगदी बारीक असते, धारदार असतं, ते जसं फार बारीक असतं, अगदी सूक्ष्म असतं, त्याप्रमाणे परमार्थाची साधनं सुद्धा तेवढीच बिकट असते, सूक्ष्म असते. आणि हे बुद्धीशिवाय आपल्याला कळत नाही. पण बुद्धीला मात्र कळत नाही, तर्काला सुद्धा ज्ञान होत नाही. तर्काचा विषय सांगून थांबून जातो. एक तर्क प्रसिद्ध आहे. समजा लांबून धूर दिसला तर जिथे जिथे धूर असतो तिथे तिथे अग्नी असला पाहिजे. कशाप्रमाणे? यथा महानसहा. जुनी स्वयंपाकघर. आता हा दृष्टांत आहे जुना. नव्या स्वयंपाकघरात धूर अजिबात नसतो. आता इलेक्ट्रिसिटी जी कॉईल आणली तर धूर कुठून आणायचा? आता तिथे धूर नसतो. पण जुन्या काळी की ज्याप्रमाणे जुन्या स्वयंपाकघरात अग्नी धूर असला तर तिथे अग्नी असतो, जिथे अग्नी असतो तिथे धूर असतो. त्याला म्हणतं धूर आणि अग्नी यांचं साहचर्य असतं. म्हणून लांबून जेव्हा धूर दिसतो तेव्हा अग्नी जरी दिसला नाही तरी धुरावर अग्नीची कल्पना करता येते. त्याला तर्क असं म्हणतात. ज्या अर्थी तिथे धूर आहे त्या अर्थी खाली अग्नी असला पाहिजे. कशावरून? स्वयंपाकघरात तसं दिसतं त्यावरून. आता हा तर्क झाला. असा तर्क आत्म्याच्या बाबतीत करता येत नाही. याचं कारण आहे, अग्नीचा तर्क कशावरून केला? धुरावरून. म्हणजे धूर हा अग्नीचा विकार आहे. तसे विचार थिंकिंग भाग इन्सायसिव्ह थिंकिंग असतात की धूर हा अग्नीचा विकार आहे. आत्म्याला विकार नाही, आत्मा निर्विकार आहे. आणि आत्मा निर्विकार असल्यामुळे अग्नीची कल्पना जशी अग्नीचा जो विकार धूर त्याच्यावरून कल्पना करता आली तशी आत्म्याची कल्पना कोणत्याही विकारावरून करता येणार नाही. कारण आत्म्याला विकार नाही. म्हणून आत्म्याचं ज्ञान तर्काने होणार नाही. म्हणून तर्काने आत्मज्ञान करून घ्यायच्या भानगडीत पडते. आता अशा सगळ्या गोष्टी एक एक आपल्याला समजून घेतल्या की आत्मा डोळ्यात दिसत नाही, म्हणून डोळ्यात जे दिसतो तो आत्मा असणार नाही. कानाने आत्मा ऐकू येणार नाही, म्हणून कानाने जे ऐकू येईल तो आत्मा असणार नाही. आत्म्याला स्पर्श करता येत नाही, म्हणून ज्याला ज्याला आम्ही स्पर्श करू तो आत्मा असणार नाही. असं आम्ही उलटसुलट करून घेतलं की मग असं ते कोडं इतकं पडतं, मग आत्मा आहे तरी काय? आणि मग तेच एक्झॅक्टली शास्त्र सांगतं, तूच आत्मा आहेस. म्हणजे जीवच आत्मरूप आहे. आणि जीव आत्मरूप आहे या संबंधीचा जो विचार आहे तो आपण उद्या बघूया. त्या उद्यामध्ये जीव म्हणजे काय, आत्मा म्हणजे काय, जीव कशाला म्हणतात, आत्मा कशाला म्हणतात, त्या दोघांचा आपापसात संबंध काय, जीव आत्मरूप होतो कसा, हा जो सगळा विषय आहे तो उद्या समजून घ्यायचा आपण प्रयत्न करूया. आज हरिओम.